सन्माननीय व्यासपीठावरील आमचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय वायफाय सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन आमचे मित्र ॲडव्होकेट गुंड सर, उपस्थित सर्व सिनियर्स, माझे वकील बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम राजश्री शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. खरे पाहता आपल्या वॅकेशनचा 1 महिन्याचा पिरियड आमचा गेला. त्याच्यापूर्वी अनेक विषयावरती कृती कायदा असेल किंवा इतर काही विषय असतील अकॅडमिक डिस्कशन व्हावं म्हणून उदयमान अध्यक्ष नेहमीच अनेक व्याख्यानांचं आयोजन करत असतात. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम असेल, या तिन्ही नवीन कायद्यांचं 1 जुलैपासून सुरुवात होत आहे. आणि त्यामुळे आपल्या अनेक सहकार्यांना आता प्रश्न पडला आहे की पूर्वीचा केलेला अभ्यास नवीन जे कायदा आहे तो देखील अभ्यास करताना आपण असं विद्यार्थी दशेत केला आहोत. अशाच पद्धतीचा आपल्याला आता एक अध्यासन करावं लागणार आहे. आणि त्यामुळे खरं तर त्या नवीन कायद्याची कुठलीही भीती आपल्या जुनियर सहकार्यामध्ये नसावी. त्यामुळे आम्ही अनेक आपल्या बारमधील ज्येष्ठ सदस्य असले यांच्याशी बोलत आहोत की वेगवेगळ्या पद्धतीनं हा जर विषय आपल्या सर्वांसमोर मांडता आला तर निश्चितपणे या कायद्याची जो नवीन कायदा असते भीती आपल्या नवीन ज्युनियर्स किंवा सहकार्याने वाटत आहे ती निश्चितपणे कमी होईल. आणि हा कायदा अंमलात येण्यापूर्वीच खरं तर या कायद्याचा आपण अवलोकन करू. ज्यावेळेस हा कायदा 1 जुलैपासून येणार आहे तर मला वाटतं की आपण देखील आता मानसिकरित्या या कायद्याबरोबर चालण्यासाठी, हा कायदा परिपूर्णरित्या शिकण्यासाठी सज्ज झालो आहोत. उदयमान असोसिएशन नेहमीच अशा प्रकारचं व्याख्यानांचं आयोजन करणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा मी आवर्जनाशी बोललो की अनेक ज्युनियर वकिलांची मागणी आहे की हा नवीन विषय आपल्या चांगल्या पद्धतीनं शिकवलं जावं, बार असोसिएशनच्या माध्यमातून याच्यावरती चर्चा घडली जावी. सरांनी आम्हाला सांगितलं की जर याचं तुलनात्मक विश्लेषण केलं म्हणजे इंडियन पिनल कोड असेल किंवा भारतीय न्याय संहिता असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम असेल किंवा आपला एव्हिडन्स ॲक्ट असेल, जर ह्या कायद्याचं आपण तुलनात्मक विश्लेषण केलं तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की काही पूर्वीचा जो कायदा होता तो देखील म्हणजे नव्या रूपामध्ये किंवा काही ॲडिशन करून तो आलेला आहे. आणि त्यामुळे जर असं तुलनात्मक विश्लेषण झालं तर निश्चितपणे आपल्याला हा कायदा समजण्यासाठी सोपा जाईल. आणि या भावनेतून उदयमान असोसिएशननं आदरणीय सरांना जर विनंती केली तर सरांनी सांगितले की इथं लेक्चर देईल, परंतु कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस सरांनी काही नोट्स काढलेला त्याचा डिस्ट्रीब्यूट केला आपल्या सर्वांना. तर निश्चितपणे या लेक्चरचा या नोट्सचा आपल्या सर्वांना फायदा होईल असं मला वाटतं. आज या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही कारण आपण आतुरतेनं सरांना ऐकण्यासाठी उचा वेळ आवश्यक होता. त्यामुळे जास्त वेळ नाही घेणार. मी माझं वाचन संपवतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागाचे अध्यक्ष संतोष कांबळे सरांना विनंती करतो की आपले सरकारमंत्री डॉक्टर सुधाकर रावत सरांना सन्मान करावा. तसेच काल झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आपले पुणे लॉयर्स वेलफेअर सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन हेमंतजी गुंड सर यांचाही सत्कार पुणे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमकर सर व डॉक्टर गुरुवारेव अवॉर्ड सर आपण विनंती करतो की आपण गुंड सरांचा सत्कार करावा. मॅडम पुणे लॉयर्स वेलफेअर सोसायटीचे नवनियुक्त सचिव गिरिराज लोकणे साहेब यांचाही सत्कार पुणे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पवन कुलकर्णी साहेब यांनी करावा. अध्यक्ष सहसचिव ॲडव्होकेट
अमोलचे गायकवाड यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपला सन्मान पुणे महाराष्ट्राचे सचिव ॲडव्होकेट मकरंजी मध्ये, ॲडव्होकेट चेतनजी आठवडे यांना विनंती करतो की आपला तुझी सन्मान करावा. धन्यवाद सर. थँक्यू. आपल्याला आमचे अध्यक्ष सदमित्र चौधरी पुढील उपाध्यक्ष सर्व कार्यकारी उपस्थित सर्व वकील बंधू, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विभाग पाटील, आमचे मित्र पाहिजे आणि उपस्थित सर्व सिनियर आणि ज्युनियर. आज मला विषय दिला आहे भारतीय साक्ष अधिनियम आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 याचा तुलनात्मक अभ्यास. मित्रांनो, आपण रोज आता वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो आणि टीका केली जाते कशासाठी हे नवीन कायदे. रोज असं येतं, आक्षेप घेतला जातो आणि ज्येष्ठ वकील पण आक्षेप घेतात, किंवा सर्वोच्च न्यायालयातले काही वकील पण आक्षेप घेतात की या 3 नवीन कायद्याची काहीही जरुरी नव्हती असा आक्षेप नोंदवला जातो. त्या राजकारणात आपण वकील मंडळी जायला नको. आजच्या विषयापुरतं आपण कार्यवाही ठेवूया. आज 1 जुलै 2024 पासून हा जो नवीन कायदा अंमलात येऊ घातलेला आहे तो म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम 2023. खरंच या कायद्याची जरुरी होती का, आणि असल्यास त्याच्यात काय काय दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि आपल्या नवीन ज्युनियर वकील बंधू भगिनींनी काय त्या बाबतीत काळजी घेतला आहे त्याचं सर्व विश्लेषण आपण पुढील 1 तासामध्ये करणार आहोत. तुम्ही कंटाळेपर्यंत तुम्ही इथे आहे. मित्रांनो, हा जो विषय आहे ना, काउंटनं जसे सिनियर मंडळी दिसत आहेत तसं बऱ्यापैकी ज्युनियर कलिगे दिसत आहेत, नवीन वकीलही दिसत आहेत. मी असं ठरवलं की आजच्या या विश्लेषणाचं आपण 3 भाग करूया. पहिला भाग असावा की जनरल प्रिन्सिपल्स ऑफ एव्हिडन्स लॉ. काय असतो एव्हिडन्स कायदा? जे आमचे सिनियर वकील मंडळी आहेत मित्रांनो, त्यांना माझी इतकंच माहिती आहे. मी म्हणेन कांगणभर काही वकिलांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. रोज हा एव्हिडन्स ॲक्ट वाचत आहे, रोज अप्लाय करत आहे. आपणही ज्युनियर असला किंवा नवोदित वकील असला तरी सुद्धा आपणही ती सगळे कायदे वाचून त्याची परीक्षा देऊन पास झालेला आहात. याशिवाय 5 वर्षाला इंडियाची परीक्षा देऊन पास झालेला आहात. म्हणजे तुम्हाला नव्यानं काही शिकवण्यासारखं या कायद्यात आहे का? काही एक आहे. तरी सुद्धा या कायद्याकडे वेगळ्या दृष्टीनं कसं पाहायचं हे मी तुम्हाला पहिल्या 15 मिनिटात सांगतो. मगच आपण या कायद्याचा प्रश्न बघूया. त्यासाठी सुद्धा आपण 3 भाग करूया. पहिलं या कायद्याची तोंड ओळख किंवा या कायद्याचा आपण अभ्यास कसा करायला हवा, काय आहे ॲक्च्युअली एव्हिडन्स ॲक्ट, खरंच तो भारतामध्ये नवीन आहे काय, इंग्रजांनी आणला काय, आणि आपल्या आता पार्लमेंटने तो नवीनरित्या आपल्याला दिलाय का, त्याचाही आपण अभ्यास करू. खरंच आपण जर का हा जुना कायदा नव्या परिमाणात ठेवला असेल तर मग आपण जी अँग्लो सॅक्सन सिस्टीम करून या कायद्याची जी मुसलमानी केलेली आहे मग त्यामध्ये आपण भारतीय लोकांनी काही भर घातली आहे का, याचा आपण अभ्यास करू पहिल्या काही भागामध्ये. ते संपलं की आपण दुसऱ्या भागामध्ये हा जो नवीन कायदा आलेला आहे तो आणि जुना कायदा त्याचा तुलनात्मक अभ्यास करूया. काय काय गोष्टी नवीन आहेत त्याचाही अभ्यास करूया. मित्रांनो, नवीन आणि जुन्या कायद्यात प्रामुख्यानं फक्त 10 नवीन गोष्टी आलेल्या आहेत. फारच त्याचा बोवाटा झालेला आहे, फारच प्रभाव झालेला आहे, फारच चर्चा झालेली आहे. तर पाहता 10च मुख्य गोष्टी आहेत आणि त्या मी तुम्हाला सुसंगतपणे सांगणार आहे. काका तशा 10 गोष्टी बदलाव्या लागल्या, आपल्या नोटमध्ये पण लिहिलेलं आहे आणि मी तुम्हाला इथे आपल्या विश्लेषण करून पण सांगणार आहे. त्यानंतर शेवटी मी त्या माझ्या आपल्या नोट्समध्ये आजच्या विश्लेषणमध्ये एक 9 महत्त्वाचे टॉपिक निवडलेले होते.
मग राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये त्याचा एक टॉपिक घेऊया आणि मग जुना कायदा, नवीन कायदा, त्याची गरज, सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं आणि आता सध्या काय कायदा आहे याचं आपण विश्लेषण करूया. सर्वसाधारणपणे 30-35 मिनिटं असा प्रत्येक भागात आपण वेळ घेऊ आणि साधारणतः सव्वा तास आपण त्याच्यावरती चर्चा विनिमय करूया. यापैकी युगम्स ॲक्टची सुरुवात करायची असेल मित्रांनो तर आपण पहिला प्रश्न विचारला पाहिजे, काय आहे हा युगम्स ॲक्ट? पुस्तकात अजून आपण बोलायचं नाही, पहिले 25-30 मिनिटं आपण पुस्तकाला हात लावायचा नाही, युगम्स ॲक्टचा पहिला सेक्शन पण काढायचा नाही. फक्त असं बघूया काय असतं युगम्स ॲक्ट, कशासाठी आपण युगम्स ॲक्ट शिकतो आणि खरोखरच हा भारताला इंग्रज लोकांनी दिलेला आहे काय? आपण नेहमी असं म्हणतो किंवा ज्येष्ठ वकील व्याख्यानामध्ये सांगत असतात, सर जेम्स चिल्कोन यांनी हा कायदा आपल्याला दिला. त्यांनी तो टेलर नावाच्या पाश्चात्य ज्युरिस्टकडनं घेतलेलं होतं आणि टेलरनी सुद्धा बेंथॅम नावाच्या ज्युरिस्टच्या द ज्युडिशियल एव्हिडन्स या पुस्तकातून तो कायदा घेतला होता असं म्हटलं जातं. हे सगळं म्हणायच्या अगोदर आपण प्रथम बघूया आजचा हा जो कायदा आहे त्याला अधिनियम का बरं म्हटलं, किंवा आधीचा जो कायदा होता त्याला आपण ऍक्ट असं का म्हटलं होतं. सिनियर वकिलांना हे सगळं माहिती आहे. अगदी जे नवोदित वकील आहेत, नुकतेच वकील झालेले आहेत, त्यांनी कायद्याचा सेक्शन उघडायच्या अगोदर पहिलं जे पान आहे वरच्या पानावरती तिथं लिहिलेलं आहे द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ऑफ 1872. जो नवीन कायदा आहे त्याच्यावरती लिहिलेला आहे द भारतीय साक्ष अधिनियम 2023. हे काय आहे? शेवटी असं का नाही बरं म्हणलं नुसतं लॉ ऑफ एव्हिडन्स, असं का बरं नाही म्हटलं द इंडियन एव्हिडन्स कोड, का बरं त्याला अधिनियम असं म्हटलं किंवा ऍक्ट असं म्हटलं? आणि हे समजावून घेण्यासाठी तरुण वकिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की कायद्याची किंवा विषयांची वर्गवारी कशी केली जाते. ही वर्गवारी करताना ज्युरिस्प्रुडन्समध्ये 3 प्रकारे कायद्याला संबोधले जातं. मला असं वाटेल हे फार एलिमेंटरी सांगत आहेत, हे सगळं ज्युनियर वकिलांचं सांगत आहे. कायद्यामध्ये 3 प्रकारची कायद्याची वर्गवारी असते ज्युरिस्प्रुडन्समध्ये. एक तर ऍक्ट असतो, एक तर कोड असतो किंवा लॉ असतो. लॉ ऑफ टॉर्ट्स, टॉर्ट्स कोड नाही, टॉर्ट्स ऍक्ट नाही, लॉ ऑफ टॉर्ट्स. किंवा दुसरीकडे असतं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट कोड नाही. तसं असतो सिव्हिल प्रोसिजर कोड ऑफ 1908, तिथे आपण सिव्हिल प्रोसिजर कोड ऍक्ट म्हणतो का? नाही. मग आता त्या 3 वेगवेगळ्या संज्ञा ज्या आहेत, 3 वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यापैकी आजच्या गोष्टीला ऍक्ट का बरं म्हटलं ते मला आधी एक वाक्यात सांगतो, म्हणजे आपली इंग्लिश सुलभ होईल, हा प्रवास आपला सुलभ होईल. जेव्हा जेव्हा कायदे केले जातात ते कायदे 2 पद्धतीनं होतात. एक तर काही कायदे असतात ते उदाहरणार्थ हिंदू लॉ, मुस्लिम लॉ, त्यांना डिवाइन ओरिजिन असतो, ते धार्मिक लॉ परमेश्वराकडून आलेले असतात असं समजलं जातं. आणि दुसरे कायदे असतात ते काही पार्लमेंटकडून येतात, तर काही कस्टम किंवा कोर्टाच्या निकालातून व्यक्त होत असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कायदे दिले जातात. जर का वेगवेगळ्या माध्यमातून अशा कायद्याची निर्मिती होत असेल तर जे कायदे स्टॅट्युटरी नसतात, जे कायदे पार्लमेंटनं दिलेले नसतात, जे कायदे एरिया ऑफ प्रेसिडेंट किंवा कस्टममधून विकसित होत असतात त्याला फक्त लॉ म्हणतात, त्याला ऍक्ट किंवा कोड म्हणायचं नाही. ऍक्ट किंवा कोड ही फक्त स्पेशलिटी कशाची आहे? स्टॅट्युटरी लॉ, पार्लमेंटने दिलेले कायदे. आणि म्हणून जर का तुम्ही टॉर्ट्सचा कायद्याचा अभ्यास केला तर आपण तिथे असं म्हणतो लॉ ऑफ टॉर्ट्स. इंग्लंडमध्ये प्रेसिडेंट, कोर्टाचे वेगवेगळे निर्णय आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टींतून कस्टममधून निर्माण झालेला हा लॉ ऑफ टॉर्ट्स. टॉर्ट्स ऍक्ट नाही, टॉर्ट्स कोड नाही. मग आपण राहिलो स्टॅट्युटरी लॉ, पार्लमेंटनं पास केलेला कायदा, कायदेमंडळानं पास केलेला कायदा. जेव्हा कायदेमंडळानं पास केलेला कायदा असतो ना मित्रांनो, तो 2 प्रकारचा असतो. एक तर तो त्या विषयावरचं सखोल ऑल वन टुगेदर एक्झॉस्टिव्ह असं विश्लेषण असतं किंवा एक तुकड्याविरुद्ध विश्लेषण असतं. जर का ते ऑल इन्क्लुसिव्ह असं असतं त्याला कोड असं म्हणायचं. आणि जर का ते तुकड्यामध्ये कायदा केला असेल त्याला ऍक्ट असं म्हणायचं. उदाहरणार्थ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असं म्हणण्याचं कारण काय होतं? आपण त्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट कोड असं का आपण म्हणालो? त्याला आपण इंडियन कॉन्ट्रॅक्ट कोड पण म्हणू शकतो असतो,
जर का उद्या पार्लमेंटने ठरवलं की हे तुकडे तुकडे नको, पार्टनरशिप ऍक्ट वेगळा नको, शेअर कोर्स वेगळा नको, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वेगळा नको, हे सगळे काय एकत्र घालूया, एकत्र घातले असते तर काय होईल, हे सगळे कॉन्ट्रॅक्टचेच कायदे आहेत, हे सगळे कायदे एकत्र घातले तर मग होईल इंडियन कॉन्ट्रॅक्ट कोड. म्हणजे थोडक्यात एखादा विषय संपूर्णपणे एकाच पुस्तकात घातला असेल तर त्याला आपण म्हणायचं कोड, आणि जर का तो पिसमिलमध्ये असेल, कॉन्ट्रॅक्टचा वेगळा, पार्टनरशिपचा वेगळा, शेअर कोर्सचा वेगळा, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा वेगळा, तर त्याला काय म्हणायचं ऍक्ट. आजचा विषय मित्रांनो ऍक्ट आहे, कोड नाही. आजचा विषय मित्रांनो हा लॉ नाही तर तो इनॅक्टेड लॉ आहे, हे प्रथम तुम्ही समजावून घ्या. त्यानंतर दुसरा भाग येतो कायद्याचं क्लासिफिकेशन. आणखी दोन पद्धतीचं असतं. आपण व्यवहारामध्ये सबस्टॅन्टिव्ह आणि प्रोसिजरल लॉ असं म्हणतो. सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे ज्या कायद्यातून हक्काची आणि कर्तव्यांची निर्मिती होते त्याला सबस्टॅन्टिव्ह लॉ असं म्हणतात. आणि या सबस्टॅन्टिव्ह लॉच्या पूर्ततेसाठी, अंमलबजावणीसाठी जे कायदे असतात त्याला आपण प्रोसिजरल लॉ असं म्हणतो. थोडक्यात गुन्ह्याची निर्मिती कुठे झाली, IPC किंवा तत्सम कायद्यामध्ये, आणि ती अंमलबजावणी कोर्टात करण्यासाठी प्रोसिजर कोणी पुरवली, CRPC. म्हणून त्या ठिकाणी सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि प्रोसिजरल लॉ असे दोन विभाग, दोन प्रकारचं क्लासिफिकेशन केलं जातं. मग प्रश्न येतो की जर का हक्काची निर्मिती झाली सबस्टॅन्टिव्ह लॉ, कर्तव्य सांगितली सबस्टॅन्टिव्ह लॉ, फक्त प्रोसिजर सांगितली प्रोसिजरल लॉ. आजचा कायदा कोणत्या प्रकारचा आहे, सबस्टॅन्टिव्ह लॉ, प्रोसिजरल लॉ. ज्युनियरला माहिती, एखाद्या ज्युनियरने आजचा कायदा हा सबस्टॅन्टिव्ह आहे का प्रोसिजरल आहे. सबस्टॅन्टिव्ह केव्हा, जर हक्काची निर्मिती झाली तर किंवा कर्तव्याची निर्मिती झाली तर IPC. आणि प्रोसिजर केव्हा, जर का त्या कायद्याच्या किंवा कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या पूर्ततेसाठी सिव्हिल प्रोसिजर, म्हणजे सबस्टॅन्टिव्ह आणि प्रोसिजरल. आजचा कायदा हा सबस्टॅन्टिव्ह आहे का फक्त प्रोसिजरल आहे. एनिबडी फ्रॉम ज्युनियर प्लीज रेज युअर हँड. टॉपिक जास्त तुम्ही टाकली करेक्ट फार सोपं घेतलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं अजून सेक्शन उघड आहे, आपल्याला त्या पुस्तकाविषयी समजून घ्यायचं आहे, विषयाविषयी समजून घ्यायचं आहे. आजचे विषय तुम्ही रेग्युलर पण वाचतात, 50पेक्षा जास्त मार्क मिळून तेव्हा पास झाल्याचा. मग पुन्हा त्यात काय सांगायचं, तर ते जे वाचलंय किंवा हा कायदा कशा पद्धतीने वाचायचा ना हे आपल्याला बेसिकली शिकायचं आहे. आणि मग जर का ते शिक्षण आपल्याला घ्यायचं असेल तर आजचा कायदा हा जर सबस्टॅन्टिव्ह पण नाही, जर प्रोसिजरल पण नाही, दिस इज द ॲडिक्शन ऑफ द टू. आणि जर का तो प्रोसिजरल असला किंवा सबस्टॅन्टिव्ह असला, दीज आर टू एक्स्ट्रीम्स. दोघांचं कॉम्बिनेशन असलं तर काय म्हणतात त्याला ॲडजेक्टिव्ह लॉ. म्हणून आजचा जो कायदा आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट किंवा भारतीय साक्ष अधिनियम 2023 या कायद्याचं क्लासिफिकेशन हे ॲडजेक्टिव्ह असं केलं जातं. म्हणून आपण या कायद्यासंबंधाने तो ऍक्ट आहे, अधिनियम आहे आणि तो ॲडजेक्टिव्ह स्वरूपाचा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे हक्क कर्तव्यांची निर्मिती अधिक प्रोसिजरल सुद्धा. मग तुम्ही मला असं म्हणाल की याच्यात आपल्याला माहिती झालं की प्रोसिजरल असतं. जेव्हा जेव्हा आपण CPC लावतो एवढंच आहे, जेव्हा जेव्हा CRPC लागतो एवढंच आहे लागतो. पण मित्रांनो इथे सबस्टॅन्टिव्ह काय आहे, काय बरं ह्या कायद्यात सबस्टॅन्टिव्ह तरतूद आहे. आता सिनियरने पण सांगाल, आपण परत समजावून घ्या. या कायद्यामध्ये आपण असं म्हटलो, CRPC म्हटलं की प्रोसिजर, CPC म्हटलं की प्रोसिजर, IPC म्हटलं की सबस्टॅन्टिव्ह. आपण तसंच म्हणालो कॉन्ट्रॅक्ट म्हटलं की सबस्टॅन्टिव्ह. आजचा कायदा इज दॅट इज ॲडमिक्शन ऑफ बोथ दीज टू. जर का हे दोन कायद्याचं ॲडमिक्शन असलं, त्याचं संमिश्रण असलं तर याच्यामध्ये प्रोसिजरल पार्ट आपल्याला समजतात. जेव्हा एखादा साक्षीदार विटनेस बॉक्समध्ये येतो आणि त्याची साक्ष नोंदवायची असते तेव्हा ती प्रोसिजर काय फॉलो करायची, काय प्रश्न विचारायचे, एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन सगळं आपल्याला सांगतं. पण प्रश्न येतो याच्यात सबस्टॅन्टिव्ह काय आहे, आणि हे सबस्टॅन्टिव्ह जर का तुम्हाला पाहायचं असेल याच्यात सुद्धा, या कायद्यात सुद्धा हक्क आणि जबाबदारीची निर्मिती केलेली आहे. ती तुम्हाला नीटपणे पाहिजे असेल तर एक उदाहरण देतो, पुढे जातो. जुन्या कायद्यामध्ये आपण पाहिलं सेक्शन 115, सेक्शन 116 आणि सेक्शन 117 कशाचे ते सेक्शन्स होते, इस्टॉपेल, डॉक्ट्रिन ऑफ इस्टॉपेल. डॉक्ट्रिन ऑफ इस्टॉपेल इज नॉट प्रोसिजरल ओनली, दिस इज सबस्टॅन्टिव्ह ऑल्सो.
जर का आपण या कायद्यात दिलेली डॉक्टर क्रिस्टॉफर वाचली तर ती कशा स्वरूपाची आहे? सबस्टांटिव्ह स्वरूपाची आहे. तिथे दोन्ही पक्षकारांच्या दरम्यान एक प्रकारचे हक्क किंवा कर्तव्य निर्माण होतात आणि म्हणून अशा प्रकारची जर सगळी उदाहरणं वाचली तर हा कायदा ऍडजेक्टिव्ह स्वरूपाचा आहे. परंतु जुन्या कायद्यामध्ये जो 1872ला अंमलात आला त्यात असं कुठेही म्हटलेलं नव्हतं की हा कायदा ऍडजेक्टिव्ह स्वरूपाचा आहे आणि म्हणून वारंवार व्याख्याते मंडळी, वकील मंडळी, जज मंडळी या कायद्याचं विश्लेषण करताना वेगवेगळे दाखले देत असत आणि वेगवेगळ्या कोर्टाच्या निर्णयाचा रेफरन्स करत असत. पार्लमेंटच्या हे लक्षात आल्यानंतर आता मात्र या कायद्याचं जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड रिझन्स आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह अँड रिझन्समध्ये स्पष्टपणे आता उल्लेख केलेला आहे. दिस इज अन ऍडजेक्टिव्ह लॉ. तो जो संभ्रम होता हा कायदा प्रोसिजरल का हा कायदा सबस्टांटिव्ह हा संभ्रम आता नवीन कायद्यामध्ये दूर झालेला आहे. स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्समध्ये पार्लमेंट ऑफ इंडियाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे दिस इज अन ऍडजेक्टिव्ह लॉ. म्हणजे थोडक्यात आपण आज जे विश्लेषण करतो आहे इथूनच स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्समध्ये ही गोष्ट घातलेली आहे आणि ही गोष्ट पार्लमेंटने आता क्लेरिफाय करून टाकली. दिस इज नॉट प्युअरली सबस्टांटिव्ह, दिस इज नॉट प्युअरली प्रोसिजरल, बट दिस इज द ऍडमिशन ऑफ द टू and this is an adjective law. It has been so stated by the Parliament itself. This is the first aspect. You will find that this is very elementary. याच्यात तुम्हाला कोण कोर्ट विचारणार नाही, परीक्षा द्यायची नाही, पण मित्रांनो एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला इथून सुरुवात होऊन इथे येऊन बसायचं आहे. 1 वर्षाचा वकील असेल जर का 40, 45, 47, 50 वर्ष वकिली केलेल्या वकिलाच्या शेजारी येऊन बसायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला फक्त शिक्षण माहिती असं चालणार नाही, त्याची फिलॉसॉफी माहिती पाहिजे, त्याचा ज्युरिस्प्रुडन्स माहिती पाहिजे आणि म्हणून ही प्रथम गोष्ट आपण या पद्धतीने केली. दुसरी गोष्ट हा जो कायदा आहे या कायद्यासंबंधाने आजचा कायदा आहे त्या कायद्यासंबंधाने जर का आपल्याला कोणी असं विचारलं की 2023ला कायदा बदलला, 1 जुलै 2024ला तो पूर्णपणे नव्यानं लागू होणार आहे आणि याच्या आधी 1872 साली हा कायदा आला, त्यात वेळोवेळी दुरुस्त्या झाल्या, मग हा फक्त ब्रिटिशांनी आपल्याला दिला का, तर आपल्या पार्लमेंटने दिला का, तर त्याच्या आधी आपल्याला इंग्रज संस्थेने दिला होता का, त्याच्यात आपल्याला मुस्लिम इन्व्हेडर्सनी दिलेला होता का, कोणी दिला होता हा कायदा? मित्रांनो आज आपल्या इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये ज्या पद्धतीचा कायदा आहे अशा पद्धतीचा कायदा काही हजार वर्षापूर्वी या भारतवर्षामध्ये ऍप्लिकेबल होता. जर का तुम्ही रामा जॉईस नावाच्या लेखकाचं पुस्तक वाचलं, ते जस्टिस रामा जॉईस हे पंजाब हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत आणि त्यांनी या विषयावरती खूप मोठं लेखन केलेलं आहे. त्यांचं जर का तुम्ही पुस्तक वाचलं तर त्यात तुम्हाला दिसून येईल त्याच्यामध्ये सुमारे 100-150 पानाचा एक चॅप्टरच एवढंच या विषयाने वाहिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या त्या ग्रंथामध्ये फार स्पष्टपणे सांगितलं आहे 1000 वर्षापूर्वी ह्या आपल्या मातृभूमीमध्ये या विषयासंबंधाने संपूर्ण ज्ञान होतं आणि त्याप्रमाणे ती गोष्ट असून किती बारीक गोष्टी सांगितल्या मित्रांनो वाचले की तुम्हाला कळेल. नाही तर अलीकडे आपल्याला काय झालेलं आहे, जोपर्यंत परदेशातून येत नाही त्याला ते लेबल लागत नाही तोपर्यंत आपण त्याचं इव्हॅल्युएशनच करत नाही. आपले जर का धर्मग्रंथ वाचला, कटयाना स्मृती नावाची जर का तुम्ही स्मृती वाचली तर त्या कटयाना स्मृतीमध्ये फार स्पष्ट उल्लेख केलेला आहे. शेकडो वर्षापूर्वी या भारतवर्षामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेल्या या ग्रंथांच्यामध्ये फार सुंदर उल्लेख केलेला आहे. अलीकडे बघा आपण कोर्टामध्ये प्रोसिजर म्हणतो तेव्हा त्यांनी त्याला क्रिया असं म्हणतो. आपण म्हणतो साक्ष्य, तर त्यांनी सुद्धा त्याला साक्ष्य असं म्हणतो. आपण साक्ष म्हणतो, हा साक्ष शब्द कटयाना स्मृतीमध्ये काही 1000 वर्षापूर्वी होता. अलीकडे आपण बघा की साक्षीदार म्हणतो, ती सुद्धा शब्दप्रयोग आपल्या त्या कटयाना स्मृतीमध्ये आहे. एवढंच कशाला आपण डॉक्युमेंट म्हणतो, डॉक्युमेंट एवढंच असं म्हणतो. कटयाना स्मृतीमध्ये लेख्यम असं म्हटलेलं आहे. लेख्य म्हणजे डॉक्युमेंट म्हणजे थोडक्यात साक्षीदाराला साक्षी नाहव असं म्हटलंय, डॉक्युमेंटला लेख्यम असं म्हटलंय. म्हणजे थोडक्यात आज जे आपल्या आजच्या मॉडर्न युगातील किंवा जगातील जे शब्दप्रयोग आहेत ते जुन्या फॉर्ममध्ये त्या कायद्यात वापरलेले होते. म्हणजे हा कायदा भारतवर्षाला नवीन नाही. मात्र काय झालं तर यथावकाश आपण पाहिलं की भारतवर्षामध्ये मुस्लिमांची अतिक्रमणं झाली आणि भारतातल्या बऱ्याच भागावरती मग ती जी हिंदू संस्कृती होती ती दबली गेली, कायदे रद्द केले आणि मुस्लिम कायदे लागू झाले. मग जेव्हा मुस्लिम
कायदे लागू झाले तेव्हा शरिया ॲक्ट किंवा त्यांच्या कायद्याप्रमाणे कारवाई सुरू झाली. मग मध्या काळामध्ये कन्फ्युजन सुरू झालं. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. 1600 साली इंग्रज लोक भारतात आले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वखारी स्थापन केल्या. वखारीचं व्यवस्थापन आलं. व्यवस्थापनासाठी अधिकार आले. अधिकारासाठी मग कायदे आले आणि मग इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रज कायदा जशाचा तसा आणला आणि आपल्याला लागू केला. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला आपले हिंदू संस्कृतीला कटियाना स्मृती आणि ते ग्रंथातले कायदे, त्यानंतर आले मुस्लिम कायदे आणि मग त्यानंतर आले इंग्लिश कायदे. असा हा प्रवास आपला शेकडो वर्षांपासून 16व्या शतकापर्यंत आणि नंतर 17व्या शतकापर्यंत सुरू झाला. हा प्रवास सुरू होत असताना मित्रांनो, जेव्हा ब्रिटिश लोक आले तेव्हा त्यांनी लॉ कमिशन केलं आणि लॉर्ड लेपुले आपल्याला माहिती आहे लेपावेने तेव्हा सांगून ठेवलं की भारतामध्ये प्रथम तुम्ही कायद्याची संस्था आणा, कोर्ट्स आणा, कायदे आणा, सिस्टीम आणा. ह्या सिस्टीमचा भाग म्हणून तेव्हा प्रथम हा अनेक कायद्याच्या सोबत 1872 साली हा कायदा करण्यात आला. पण ते काही एका मिनिटाचं काम नव्हतं. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट इट स्टूड द टेस्ट ऑफ टाइम फॉर मोर दॅन 150 years. 1872 साली केलेला कायदा आता 2024 सालापर्यंत लागू आहे. एक केलेला कायदा सुमारे 300 वर्ष कसा टिकला असेल हे पण आपण 2 किंवा 3 मिनिटात बघूया. हे सगळं पाहण्यासाठी या कायद्याचा उगम आपण पाहिला पाहिजे. कुठला हा कायदा, यासाठी आपल्याला 3 व्यक्तींचं नाव घेतलं पाहिजे. इंग्लंडमध्ये टेलर नावाच्या एका ज्युरिस्टनं या विषयाचं विश्लेषण करणारं विस्तृत लेखन केलेलं होतं एव्हडन्स कायद्यासाठी. तसंच बेंथम नावाचा ज्युरिस्ट होता, ज्यांनी लेखन केलं असेल त्यांना माहिती आहे. पुढची सगळी पुस्तकं आणि ते सगळे बेंथमचेच असतात. बेंथम नावाच्या ज्युरिस्टनं एक पुस्तक लिहिलं होतं रॅशनल ऑफ ज्युडिशियल एव्हिडन्स. आणि रॅशनल ऑफ ज्युडिशियल एव्हिडन्स या पुस्तकामध्ये त्यांनी ह्या सगळ्या एव्हिडन्स ॲक्टचं पूर्ण विश्लेषण केलंय, त्याच्या वेगवेगळ्या थिअरीज एक्सप्लेन केल्या. आणि त्यानंतर बेस्ड ऑन धिस सर जेम्स स्टीफन नावाच्या इंग्लिश तत्त्ववेत्यानं आपल्या 1872 सालच्या पुस्तकाचं लेखन केलं. तिथे 1872 दिस लॉ वॉज मेड ॲप्लिकेबल ॲट द इन्स्टन्स ऑफ सर जेम्स स्टीफन. दिस लॉ टिल टुडे वी वेर अप्लाइंग. टिल रिसेंट टुडे ऑल्सो वी आर अप्लाइंग. म्हणजे थोडक्यात 1872चा कायदा सुमारे 300 वर्ष भारतवर्षामध्ये लागू होता. जरीही आता उद्या 1 जुलैपासून नवीन कायदा आला तरीही आपल्याला समजेल की आपण पुढे बघणार आहोत. त्यात फक्त 10-15 तरतुदी बदलल्या. बाय अँड लार्ज अबाउट 80% or 90% ऑफ द ओल्ड लॉ कंटिन्यूज. म्हणजे बघा 1872 साली केलेला कायदा मायनॉर व्हेरिएशन जर केले, कालानुरूप आवश्यक असलेले बदल केले, ते सोडले तर जशाचा तसा कायदा किंवा आफ्टर 150 years इज ॲप्लिकेबल इन इंडिया. मग त्याच्या लायसन्स का बारकावे पण आपण समजून घेऊया. मग हा कायदा बनत असताना काय बरं प्रिन्सिपल घालायची होती. हा कायदा बनत असताना वेगवेगळी तत्व घालत असताना या भारताचा कायदा होत असताना पहिला आपण तत्व बघूया की हा जो 1872 सालचा कायदा होता त्याचं काय प्रियंबल असेल. प्रियंबल काय असतं, अजून सेक्शन 1 कडे आपल्याला जायला वेळ आहे. प्रियंबल काय असतं, व्हॉट इज प्रियंबल. प्रियंबल इज की टू ओपन द माइंड्स ऑफ द लॉ मेकर्स. प्रियंबल काय असतं किंवा भारतीय राज्यघटनेचं प्रियंबल काय आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवलंय कोणत्याही कायद्याचं प्रियंबल आधी वाचा. कारण असं प्रियंबल वाचलं की आपल्याला कल्पना येते जे कायदे करणार होते त्यांच्या मनात काय चाललेलं होतं. तो लोक त्यांच्या मनात होता तो त्यांनी पेन डाऊन केलेला आहे. त्याचं सगळं जे रूपांतर आहे ते आपल्याला त्या प्रियंबलमध्ये एक वाक्यात सापडतं. आणि जर का आपण जुन्या कायद्याचा 1872 सालच्या कायद्याचं प्रियंबल जर का पाहिलं हे कोणीचंच होतं. त्यांनी म्हटलं होतं an act to consolidate, define and amend law of evidence. एकच वाक्याचं प्रियंबल होतं. काय होतं प्रियंबल 1872 साली an act to consolidate, to amend and to define law as to evidence. म्हणजे थोडक्यात 3 वाक्य आपण समजावून घेतले पाहिजे. टू कन्सॉलिडेट म्हणजे काय, टू अमेंड म्हणजे काय, टू डिफाईन म्हणजे काय, म्हणजे सगळा एव्हिडन्स आहे. जर का जुना एव्हिडन्स ॲक्ट समजावून घ्यायचा असेल मित्रांनो तर आपल्याला 3 शब्द समजावून घेतले पाहिजेत. टू कन्सॉलिडेट, टू डिफाईन अँड टू अमेंड लॉ ॲज टू एव्हिडन्स. काय आहे टू कन्सॉलिडेट. कन्सॉलिडेट म्हणजे काय, एकत्रित करतो. व्हॉट इज टू बी कन्सॉलिडेटेड. काय एकत्र करायचंय तर 1872 साली
जेव्हा हा कायदा अंमलात यायचा होता त्या दिवशी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे कायदे, पर्सनल लॉज वेगळे, मुस्लिम लॉ वेगळा, हिंदू लॉ वेगळा, वेगवेगळे कायदे होते. त्या सगळ्यांचं आम्ही एकत्रीकरण केलं. ऑल एक्झिस्टिंग लॉज वेर इनकॉर्पोरेटेड, दे वर कन्सॉलिडेटेड, दे वर सिंथेसाइज्ड, दे वर पुट टुगेदर बाय द देन इंग्लिश लेजिस्लेचर. हे झालं कन्सॉलिडेशन. मग ते झालं जुने कायदे आम्ही एकत्र केलं. पुढे दोन शब्द आहेत, टू डिफाईन अँड टू अमेंड. अमेंड म्हणजे काय? आम्ही जुनं घेतलं त्यात आवश्यक ते बदल केले म्हणजे अमेंड केलं. आणि टू डिफाईन म्हणजे नवीन कायदे केले. म्हणजे बघा सर जेम्स स्टीफन यांनी 3 कृती केल्या. एक्झिस्टिंग लॉ कन्सॉलिडेट केले, नुसते एक्झिस्टिंग लॉ टुगेदर नाही केले, त्यात आवश्यक तिथे अमेंडमेंट केली आणि जिथे आवश्यक असेल तिथे नवीन कायदा केला. दिस वॉज ओल्ड लॉ. टू डिफाईन, टू कन्सॉलिडेट अँड टू अमेंड द एक्झिस्टिंग लॉ वॉज द preamble of the old law. However, when recently the Parliament of India has enacted the new law, that is the Bharatiya Sakshi Adhiniyam 2023, this preamble has been changed. And this preamble has been changed. In reference to the provisions of Article 8, 9, 10 and 11 of the UDHR, or the Universal Declaration of Human Rights of 1948. बघा छोटे छोटे गोष्टी पण आंतरराष्ट्रीय कनेक्शन असतं. हे मूळ बदलायची होती पण ही सगळी गोष्ट कुठे गेली तर युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑफ युनायटेड नेशन्सनी जे 1948 साली केलेलं होतं ते भारताच्या या पुस्तकामध्ये आपण आता या वर्षी इन्कॉर्पोरेट करत आहोत. काय आहे आपलं 1 ओळीचं नवीन प्रिॲम्बल. व्हॉट द न्यू प्रिॲम्बल ऑफ द न्यू ऍक्ट इज दॅट सेज टू कन्सॉलिडेट. आता डिफाईन आणि आम्ही काढून टाकतोय. and to provide for general principles of law as to or for fair trial. आधीच्या कायद्याचे शब्द नव्हते, आता त्या कायद्यामध्ये फेअर ट्रायल असे शब्द आले. आणि जर का आपल्याला फेअर ट्रायल म्हणजे काय हे समजावून घ्यायचं असेल ना मित्रांनो, ते समजण्यासाठी आपल्याला सेक्शन आर्टिकल 8, आर्टिकल 9, आर्टिकल 10 आणि आर्टिकल 11 ऑफ UDHR or Universal Declaration on Human Rights of 1948 हे बोलावं लागतं. आणि जर ते पाहिलं तर फेअर ट्रायलची व्याख्या दिलेली नाही. मात्र फेअर ट्रायल म्हणजे काय किंवा वेगवेगळे हक्क कसे असावेत नागरिकांना त्याचं विस्तृत विश्लेषण त्या 4 आर्टिकलमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायानं केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा आंतरराष्ट्रीय समुदाय अशा प्रकारच्या काही घोषणा किंवा जाहीरनामे करत असतो त्याला 2 गोष्टींनी संबोधले जातं. काही वेळेस त्याला म्हणतात डिक्लेरेशन्स, काही वेळेस त्याला म्हणतात कोव्हेनंट्स. मात्र असे केलेले डिक्लेरेशन किंवा कोव्हेनंट्स भारत सरकारवरती बंधनकारक असतात जोपर्यंत भारत सरकार त्यासाठी प्रोटोकॉल जारी करत नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाला 200 पेक्षा जास्त देशांनी जर एखादा डिक्लेरेशन केलं असेल, जाहीरनामा केला असेल आणि जर का 140 भारतीयांच्यावरती तो बंधनकारक करायचा असेल तर आपल्या पार्लमेंटला प्रोटोकॉल जाहीर करावा लागतो. त्या दृष्टीनं हे जे UDHR आहे 1948 सालचा आंतरराष्ट्रीय जाहीरनामा आहे त्याला भारताच्या पार्लमेंटने प्रोटोकॉल जाहीर केलेला आहे. म्हणजे ते भारत देशावरती बंधनकारक झालेलं आहे. आणि ते बंधनकारक करण्यासाठी आता आपल्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये प्रिॲम्बलमध्येच ते घेऊन टाकलेलं आहे. म्हणजे बघा आंतरराष्ट्रीय समुदाय भारताचं पार्लमेंट आणि जुना कायदा आणि नवीन कायदा याचं विश्लेषण मला पहिल्यांदा दिसतं. हे सगळं झाल्यानंतर प्रश्न येतो हा जर एव्हिडन्स ॲक्ट आपण सारखा अभ्यास करत असतो तर ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याचे सेक्शन वाचायचे आहे, त्याचा अभ्यास करत असताना प्रश्न येतो त्याचं स्वरूप काय आहे. आणि अशाच प्रकारचा प्रश्न 1942 साली फेडरल कोर्ट म्हणजे सध्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आधीचं जे सुप्रीम कोर्ट होतं त्याच्यावरती होतं. फेडरल कोर्टाची निर्मिती कशातून झाली मित्रांनो? सामान्य ज्ञान कोणी नेमलं होतं फेडरल कोर्ट? सुप्रीम कोर्टला आपल्याला राज्यघटनेने नेमलं. फेडरल कोर्ट वॉज कॉन्स्टिट्यूटेड ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1935. 1935च्या कायद्याने फेडरल कोर्ट झालं होतं आणि सुप्रीम कोर्ट वॉज कॉन्स्टिट्यूटेड इन द इयर 1950. 35 पासून 42 सालापर्यंत फेडरल कोर्ट स्थापन झालेलं होतं. ते काम करत 1942 साली या फेडरल कोर्टासमोर एक प्रश्न निर्माण झालेला होता. हा जो भारताचा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऑफ 1872 आहे ना त्याचं काय स्वरूप आहे? व्हॉट इज द नेचर ऑफ दिस
law was the question before the federal court. That was in the case of Nehru Datta versus state. Nehru Datta versus state 1942 फेडरल कोर्ट पेज नंबर 22. त्याच्यामध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला आणि जेव्हा फेडरल कोर्टाचे जे न्यायमूर्ती होते ते जे सध्याच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीसारखे असत त्याच्यासमोर इश्यू होता व्हॉट इज द नेचर ऑफ दिस इंडियन ॲग्रीकल्चर ॲक्ट. हा काय आपल्या आजच्या चर्चेचा विषय नाही, सुप्रीम कोर्टाच्या पण चर्चेचा विषय होता आणि फेडरल कोर्टाच्या पण चर्चेचा विषय होता. आणि फेडरल कोर्ट सेड दिस टेक्स थोरी और टेक्स फोराय लॉ. त्यांनी एक वाक्यात सांगून टाकलं दिस इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऑफ 1872 इज लेक्स थोरी और लेक्स फोरम लॉ. तर सी व्हॉट इज दिस लेक्स थोरी. आपल्यामध्ये बहुतेकांनी अभ्यास करत असताना आपल्या पुस्तकाशिवाय ज्यांनी जास्तीचं वाचन केलं त्यांना हे शब्द माहिती आहे. लेक्स लोसाय कॉन्ट्रॅक्टर्स, लेक्स डोमिसिलाय, लेक्स सेलेब्रेशनिस असे वेगवेगळे शब्दप्रयोग लॅटिन भाषेत आहेत. त्याच्यावरूनच CPC मधलं सेक्शन 16, 17, 18, 19, 20 आणि 21 हे सेक्शन बेस्ट झालेले आहेत. जर का सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये सेक्शन 16, 17, 18, 19, 20, 21 हे जर का पाहिले त्याचा उगम लेक्स सॅकस, लेक्स डोमिसिला, लेक्स सेलेब्रेशनिस या लॅटिन फ्रेजेसमध्ये सापडतो. त्यापैकी आजची महत्त्वाची संदर्भ असलेली लॅटिन फ्रेज म्हणजे लेक्स फोराय, FORI, लेक्स फोरी और लेक्स फोराय. हा जो फोराय शब्द आहे हा अनेक वचन आहे. त्याचं फोरम हे एक वचन आहे. फोरम हा जो इंग्लिश शब्द आहे हा लॅटिन शब्द आहे ज्याचं अनेक वचन फोराय असं होतं. या कायद्याचं स्वरूप लेक्स फोराय असं आहे. लेक्स फोराय म्हणजे लॉ ऑफ द प्लेस वेअर द ट्रायल इज कंडक्टेड. थोडक्यात जिथलं कोर्ट तिथला कायदा. एखादा असं धरून चाला की पुण्याच्या आपल्या सेशन्स कोर्टामध्ये किंवा एखाद्या JFC कोर्टामध्ये एखादा प्रकरण चालू आहे आणि फॉरेनर इन्व्हॉल्व झाला आहे. ते बघा मला काय माहीत नाही, मी अमेरिकेचा रहिवासी आहे आणि आमचा अमेरिकन एव्हिडन्स आहे. वेदर अमेरिकन एव्हिडन्स ॲक्ट अप्लाय टू द ट्रायल इन द इंडियन कोर्ट सगळ्यांना माहिती नाही लागत. का नाही लागत? भारतातल्या कायद्यामध्ये, भारतातल्या कोर्टामध्ये, भारतात चालू असलेल्या एखाद्या ट्रायलमध्ये JFC पुढे किंवा आमच्या सेशन्स कोर्टासमोर का बरं इंग्लंडचा एव्हिडन्स ॲक्ट लागत नाही? का बरं त्यांचा अमेरिकन एव्हिडन्स ॲक्ट लागत नाही? का बरं भारताचाच एव्हिडन्स ॲक्ट लागतो? whoever he may be, why Indian evidence act is applicable? Because the nature of the evidence law is lex forae or lex forum. The place where trial is to be conducted, law of that country is applicable. Is the basic concept of the law. हे समजल्यानंतर दुसरा प्रश्न उपस्थित होतो आपल्या ह्या एकूण सिस्टीम संबंधाने किंवा या कायद्याच्या वैशिष्ट्या संबंधानं की या कायद्यामध्ये मित्रांनो 3 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. हे 3 बेसिक प्रिन्सिपल जर तुम्ही समजावून घेतले ना या कायद्याचं संपूर्ण चौकट तुम्हाला समजतं. सगळे सेक्शन जर का तुम्ही पाहिले तर त्या 3 सेक्शन भोवती फिरत असतात, त्या 3 प्रोव्हिजनवरती फिरत असतात. These 3 basic principles they are in the first instance. Evidence shall be given only, evidence may be given only of relevant fact, facts in issue and relevant fact and of no other facts. पहिलं प्रिन्सिपल. दुसरं that oral evidence must be direct and hearsay evidence is to be rejected. आणि तिसरं प्रिन्सिपल in case of this हे जे सगळे प्रिन्सिपल्स आपल्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये दिलेले आहेत ना हे सगळे प्रिन्सिपल्स आपल्याला कुठे घेऊन जातात? कोणतेही ट्रायल तुम्ही घ्या, कोणत्याही कोर्टासमोरची ट्रायल तुम्ही घ्या, हे 3 प्रिन्सिपलच्या बाहेर जात आहे. ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट, hearsay evidence is rejected and best evidence is to be given. If you have got 2 types of evidence, an original of the document and a xerox copy of the document, which evidence you shall give? Original, not xerox copy. का? बेस्ट एव्हिडन्स. हे कशाचं कारण आहे? जर का तुम्ही जुन्या कायद्याचे सेक्शन 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63 आणि 64, 65 हे जर का सेक्शन वाचले, विशेषत्वानं सेक्शन 63, 64, 65 जुन्या कायद्याचे वाचले पण तुम्हाला कळेल की कोणत्या केसमध्ये प्रायमरी एव्हिडन्स द्यायचा असतो आणि कोणत्या केसमध्ये सेकंडरी एव्हिडन्स द्यायचा असतो आणि सेकंडरी एव्हिडन्स कसा द्यायचा असतो हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन पाहिजे. मग जर एखाद्या न्यायमूर्तीला प्रश्न विचारला, आपल्या न्यायाधीशाला प्रश्न विचारला, साहेब माझ्याकडे झेरॉक्स पण आहे, माझ्याकडे ओरिजिनल पण आहे, साहेब आपण बघायला पाहिजे तर दोन्ही तपासून घ्या, आपल्या
कारखान्याला सांगा, महेश ब्रांडला सांगा, घेऊन टाका ना ते, मला ओरिजिनल त्याची जरा भीती वाटते. We said that if you got original, you must give original. Give the best evidence. पण एखाद्याने सांगितलं सर मी काय करणार, ते माझ्याकडे ते हरवलं, जळीत झालं किंवा आगीमध्ये ते जळून गेलं किंवा दॅट ओरिजिनल कस्टडी ऑफ द अदर साईड, मग काय होतं असं म्हटल्याबरोबर लगेच आपला ते जे प्रिन्सिपल होतं ना मित्रांनो, बेस्ट एव्हिडन्स रूल, दॅट इज चेंज. आणि इन्स्टेड देअर सेकंड रूल अप्लाइज, गिव्ह द अवेलेबल बेस्ट. What is best? Original. If best is not available, then available best. What is available best? Xerox copy certificate. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते सांगतात की गिव्ह द बेस्ट एव्हिडन्स. इफ बेस्ट इज नॉट अवेलेबल, गिव्ह द अवेलेबल बेस्ट. नंतर दुसरं प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं की ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट. देयर शॅल बी नो हिअरसे ओरल एव्हिडन्स. हे तर खरं पाहता आपल्या कायद्याच्या जुन्या कायद्याच्या कोणत्या सेक्शनमध्ये सांगितले? सेक्शन 60. आपल्याला माहिती आहे की ओरल एव्हिडन्स, डायरेक्ट ओरल एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, प्रायमरी एव्हिडन्स, सेकंडरी एव्हिडन्स, आणि इट इज स्टेटेड इन ओल्ड लॉ, ओल्ड एव्हिडन्स ॲक्ट, दॅट ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट, नॉट हिअरसे. व्हॉट इज हिअरसे? जेव्हा कायदा असं तुमच्याही पण होतं मित्रांनो, त्याला काही कारण असतं. काय कारण असतं? काय कारण असतं पाहिजे ह्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये असं म्हणायला की ओरल एव्हिडन्स असा डायरेक्टच पाहिजे, तो हिअरसे नको. हिअरसे म्हणजे काय? हिअरसे म्हणजे ऐकून, आणि डायरेक्ट म्हणजे काय? ओरल एव्हिडन्स म्हणजे समजा मी साक्षीला आलो तर मी जे पाहिलं, मी जे अनुभवलं, मी जे सांगणार आहे, मी पाहिलं आणि मी सांगितलं. परंतु असं नसून जर का मी बघितलेलं नव्हतं, somebody has seen, my colleague has seen, आणि ह्या नॅरेटेड इट टू मी, त्यांनी सांगितलं सर आज फार मोठा ॲक्सिडेंट पाहिला, मी जरा वेळ होतो त्याला कुणाच्या विचारलं काय काय घडलं, मग त्यांनी सांगितलं काय काय नेमकं घडलं, आणि मग ते मला कळल्यानंतर मी साक्षी लावतो. चालेल का? का बरं नाही चालणार? नाहीतरी त्यांनी बघितलं, त्यांनी सांगितलं असतं, त्यांनी मला सांगितलंय, मी आता येऊन सांगितलं, काय बिघडलं असतं? हे बिघडतंय. हा, ही जी तरतूद आहे, आपला जो तो सेक्शन आहे, हे जे तत्व आहे, दॅट ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट, नॉट हिअरसे. बरं, असं जरी झालं, अशी जरी तरतूद कायद्यात असते, प्रश्न उपस्थित होतो, कायद्यामध्ये अशी तरतूद का बरं आणि कुठून आली असावी? की हिअरसे एव्हिडन्सची तरतूद कायद्यात कशाला आली असेल? का बरं असं चालत नाही? थोडंसं उदाहरण घेऊया की ॲक्सिडेंट झाला, माझ्या कलिगने पाहिला, मग त्याला आपण साक्षीला बोलवायला पाहिजे. मला साक्षी देऊन चालेल का? नाही. का बरं? तर ओरल एव्हिडन्स डायरेक्ट, नॉट हिअरसे. मग आपण जर का त्याच्या फिलॉसॉफीशी गेलो, असं का बरं असावं? असं का बरं पार्लमेंटने केलं असेल? जर का पार्लमेंटने सांगितलं असेल, एकाने पाहिलं, त्यांनी दुसऱ्याला सांगितलं, दुसरं अनुभव चालेल. असं न करता ज्यांनी पाहिलं, ज्यांनी ऐकलं, ज्यांनी अनुभवलं, तोच यायला पाहिजे, असं का असं? अँड इन ज्युरिस्प्रुडन्स, इफ यू रीड टेलर, इफ यू रीड बेलहॅम, then Sir James Stephen says that there is a rule of double validity. या सगळ्याची जी फिलॉसॉफी आहे, या सगळ्याचा जो ज्युरिस्प्रुडन्स आहे, तो साठवला कशात? रूल ऑफ डबल व्हॅलिडिटी. व्हॅलिडिटी म्हणजे बसणे, व्हॅलिडिटी म्हणजे फेल होणे. तर जर का डॉक्युमेंट प्रूव्ह करायचं असेल तर काही असायचं काही कारण आहे का? काहीतरी अर्धवट सांगायचं काही कारण आहे का? खरेदीत आलं, ते समोर दाखल केलं, कोणीच काही चूक करणार नाही. ए आलं काय, बी आलं काय, झेड आलं काय, डॉक्युमेंट स्पीक फॉर इटसेल्फ. पण ओरल एव्हिडन्स काय असतो? ओरल एव्हिडन्स तसा नसतो. ओरल एव्हिडन्स कसा असतो? तो पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं, ऐकलेलं असतं, आणि तो कोर्टात येऊन सांगत असतो. याच्यामध्ये काय बदल होऊ शकते? उदाहरणार्थ, ज्यांनी पहिलं पाहिलं तो काय बदल करू शकतो? त्याला समजा चष्मा असेल आणि त्यावेळेस त्यांनी लावला नसेल, काय होईल? ॲक्सिडेंट घडलेला आहे. ॲक्सिडेंट घडत असताना जो आपला साक्षीदार आहे, त्याला चष्मा आहे, जरा बऱ्यापैकी जास्तीचा लवकर आहे, आणि त्याने नेमका त्यावेळेस लावलेला नव्हता, काय होईल बरं? त्याला करेक्ट रिजन असेल का? त्याने तेवढं बारकाईने पाहिलं असेल का? किंवा तो स्वतः स्कूटरवरती चाललाय, खूप पुण्यातली नेहमीची गर्दी आहे, आणि तो ॲक्सिडेंट शेजारी घडलाय, त्याचं अर्धलक्ष स्वतःची गाडी चालवण्याकडं, अर्धलक्ष ते ॲक्सिडेंट करेल, आणि उरलेलं लक्ष आणखी दिसेल. जर का असं घडत असेल तर काय होईल? रिझन व्हॅलिडिटी. डॉक्युमेंटमध्ये व्हॅलिडिटी नसते, डॉक्युमेंट एव्हिडन्समध्ये व्हॅलिडिटी नसते, ओरल एव्हिडन्समध्ये मात्र व्हॅलिडिटी असण्याची शक्यता असते, भिन्न होण्याची शक्यता असते. आणि इथे जर डबल व्हॅलिडिटी, काय डबल व्हॅलिडिटी? मी पाहिलं, ते पाहताना चुकलो,
समजावून घेताना चुकलो, सगळं ते सीन माझ्या नीट लक्षात आला नाही, पण एवढं सगळं करून आपली मेमरी आपल्याला माहिती आहे. सगळं घडून कोर्टात घरी जाईपर्यंत परत विसरून गेलो आणि मग माझ्या कलिगला मी सगळं सांगत बसलो. काय फॅलिबिलिटी मी पाहिलं, मी सांगितलं, तिथं पहिली चूक. आणि दुसरी चूक कुठं, त्याने माझ्याकडनं ऐकलं, त्याने ते आठवणीत ठेवलं, तो कोर्टासमोर आला, त्याची दुसरी चूक. म्हणजे थोडक्यात डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हे चूक असतं, तर ओरल एव्हिडन्स हे वेगवेगळ्या चुका करायला कारणीभूत पाहत असतं. आणि म्हणून नो डबल हॅबिलिटी आणि म्हणून बेस्ट एव्हिडन्स टू से दॅट देयर कॅन बी डायरेक्ट ओरल एव्हिडन्स, देयर शॅल बी नो हिअरसे ओरल एव्हिडन्स. या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो आणखी एक छोटीशी गोष्ट आपल्याला पाहिली पाहिजे, ती म्हणजे जेव्हा भारतीय कायदा केला गेला ना, तेव्हा एक आणखी गोष्ट चर्चेला आली होती. फाल्सस इन इन्युलो, फाल्सस इन ओमनिबस असं एक इंग्लिश कायद्याचं तत्व होतं. ते फाल्सस इन इन्युलो, फाल्सस इन ओमनिबस म्हणजे काय? जर का फाल्सस इन इन्युलो, फाल्सस इन ओमनिबस मीन्स जर का एखाद्या साक्षीदाराला ते घटनाक्रम सांगितला आणि 10 गोष्टी सांगितल्या, त्यापैकी त्यांनी 8 करेक्ट सांगितल्या आणि 2 इनकरेक्ट चुकीच्या सांगितल्या, काय करायचं? त्यांनी 2 चुकीच्या गोष्टी सांगितल्याबद्दल, 2 इनकरेक्ट गोष्टी सांगितल्याबद्दल त्याचा सगळा एवढं रिजेक्ट करायचा का नाही करायचा? वाज द क्वेश्चन बिफोर द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन दिस बिहाफ इन द केस ऑफ बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1956 सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट समोर फार विचित्र गोष्ट आली, त्या फॅक्टच्या डिटेलमध्ये घेतलं 15 मिनिटं जातील. थोडक्यात सांगतो, सुप्रीम कोर्ट समोर असा मुद्दा निर्माण झाला की जेव्हा अशा प्रकारची गोष्ट करते आणि तो साक्षीदार बऱ्याच गोष्टी खऱ्या सांगतो, काही खोट्या सांगतो किंवा चुकीच्या सांगतो किंवा अर्धवट सांगतो, मग वेदर ही शुड बी बिलीव्ड ऑर नॉट बी बिलीव्ड. फौजदारीच्या वकील त्याला माहिती आहे तो कशा कोर्टात बिलीव्ह करायचा, कशा कोर्टात रिजेक्ट करायचा. पण कायद्यात प्रश्न येतो, हे तत्व काही देशामध्ये जर साक्षीदार खोटं बोलला आणि काही गोष्टी खऱ्या सांगितल्या आणि काही गोष्टी खोट्या सांगितल्या, ही इज टोटली रिजेक्टेड. Question was before Sir James Stephen by drafting the Indian Evidence Act of 1872 whether this principle of falsas in omnibus is to be incorporated in Indian law or not. And he said no, this should not be incorporated, and has been so said by the Supreme Court in the year 1956. Supreme Court said जर का आपण असं करायला लागलो तर काय होईल? जर का फौजदारीचे वकील रोजच पाहतात, बरं का, जर का फौजदारीचे वकील रोज पाहतात, तो साक्षीदार सांगत असलेल्या प्रत्येक साक्षीदाराच्या त्या जबानीमध्ये विसंगती येते. बऱ्याच खऱ्या गोष्टीसोबत काही खोट्या गोष्टी किंवा अर्धवट गोष्टी सांगितल्या जातात. आणि जर का आपण या कारणास्तव प्रत्येक साक्षीदाराची जबानी रिजेक्ट करायला लागलं तर काय होईल? एकही साक्षी पूर्ण होणार नाही. आणि म्हणून हे जे प्रिन्सिपल होतं, falsas in omnibus has not been incorporated in Indian law by drafting the Indian Evidence Act of 1872. This is the beauty of law. In addition to these provisions, we find whenever we discuss the provisions regarding presumption of innocence and the standard of proof required, that will not waste our time in discussing more details. Now, based on these various contentions, we come to the last point of this. शेवटचा एक मुद्दा येतो की जेव्हा भारतीय कोर्टामध्ये आपण खटले दाखल करत असतो, त्याचा आर्ग्युमेंट करत असतो, तुम्ही सेशन्स कोर्टामध्ये खटला दाखल केला आणि आर्ग्युमेंट सुरू केलं, पण तुम्ही कशाचे दाखले देता? बॉम्बे हायकोर्ट सेज सो, मद्रास हायकोर्ट सेज सो, सुप्रीम कोर्ट हॅज सेज सो, सुप्रीम काउन्सिल हॅज सेज सो, फेडरल कोर्ट हॅज सेज सो. पण एखाद्या सांगितलं सर हाऊस ऑफ लॉर्ड सेज सो, विचार दिल्यावर अरे गेटिंग नाही करायचं. जर का भारतातल्या तमाम कोर्टाचे, उच्च कोर्टाचे आम्ही दाखले दिले तर ते रिलेव्हंट होतात, हे आर प्रेसिडेंट ऑफ द इंडियन courts. Question is not the Indian courts, but the reference is made before the court, trial court or the criminal court as to the case before the foreign courts, especially English courts. Whether precedents in English courts, they are relevant in Indian courts or not. What's the question? Before the Supreme Court, in the year 1961, in the case of State of Punjab versus Sodhi Sukhdev Singh. In case of State of Punjab versus Sodhi Sukhdev Singh, the case was decided by the judge of the Supreme Court, Justice Subbarao, who afterwards became the Chief Justice of the Supreme Court, and he was the person who decided that historic case of Golaknath versus State of Punjab, wherein fundamental rights were said to be sacred rights. आपले मूलभूत हक्क हे पवित्र हक्क आहेत असं सांगणारा आणि त्या हक्काला पार्लमेंटने हात सुद्धा लावायचा नाही असं सांगणारे जे आपले चीफ जस्टिस होते, त्या चीफ जस्टिसनी हा निकाल दिलेला होता. त्यांनी सांगितलं
की by deciding the cases in India under Indian Evidence Act, the judgments of the foreign courts, especially the English courts, are much relevant for a very simple reason that Indian law is based on the English law. English law thereafter the Bentham jurisprudence and Sir James Stephen, all these were the people who were judged in English law. जी माणसं इंग्लिश कायद्यामध्ये पारंगत होती त्या लोकांनी हा कायदा केला आणि त्याच्यावर इस्हार घेतलेला आहे आणि म्हणून भारतामध्ये हे सर्व रिलेव्हंट आहे असं निकालपत्र शेवटी 1961 साली सुप्रीम कोर्टाने दिले. Based on this, we come to the last aspect of the discussion. Last aspect is many times we discuss facts and issue and issues of fact. काय फरक आहे का? इंजिनियर हे असं रूप आहे का तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टीसाठी मी तुमचा वेळ बरोबर फॅक्ट्स अँड इश्यू अँड इश्यू ऑफ फॅक्ट काय फरक आहे? सिनियरला माहिती आहे सगळ्यांना, सिनियरला विचारतो नाही. Therefore, I say this is very material to understand. आणि म्हणून मित्रांनो आपण जोपर्यंत हे बेसिक गोष्टी समजून घेणार नाही ना तर आपल्याला सेक्शन 1 कडे येऊन काय उपयोगच नाही. म्हणून आपण प्रथम समजलं पाहिजे व्हॉट इज फॅक्ट्स अँड इश्यू अँड व्हॉट आर द इश्यूज ऑफ फॅक्ट. जर का तुम्ही जुन्या कायद्याच्या सेक्शन 3 कडे गेला किंवा नवीन कायद्याच्या सेक्शन 2 कडे गेला तर तिथे तुम्हाला फॅक्ट्स अँड इश्यूची व्याख्या दिलेली आहे. सुधारणा तुमच्या 1872 साली केलेल्या फॅक्ट आणि फॅक्ट अँड इश्यूच्या डेफिनेशनमध्ये आज तागात काहीही फरक झालेला नाही. फॅक्ट म्हणजे काय? एनिथिंग स्टेट ऑफ थिंग ऑर रिलेशन ऑफ थिंग व्हिच कॅन बी पर्स्यूड बाय द सेन्सेस. किंवा फॅक्ट अँड इश्यू म्हणजे काय? एनी फॅक्ट आयदर इन इटसेल्फ or in connection with other fact, rights or liability or extent of any right, liability or disability is asserted or is denied in any suit or proceedings which necessarily follows. म्हणजे थोडक्यात फक्त फॅक्ट असेल इथे उदाहरणार्थ मी बोलतोय आणि इथे बाकी आहे ती फॅक्ट का फॅक्ट इश्यू इथे माझ्याकडे ग्राउंडच्या मी व्याख्या देतो आहे माझ्याकडे इथे बाकी आहे त्याला फॅक्ट म्हणायचं का फॅक्ट इश्यू म्हणायचं. या फॅक्टची फॅक्ट इश्यू केव्हा होईल? फॅक्ट इश्यूची व्याख्या आपण आता पाहिली. खाली काय शेपूट लावलंय? इन एनी सूट ऑर प्रोसिडिंग इज नेसेसरी फॉलोज. आजच्या लेक्चर संबंधाने कदाचित एखादा खटला निर्माण झाला आणि जो न्यायालयात दिला आणि जर कधी ते प्रश्न उपस्थित झाला की इथे कोण कोण बसलेले होतं किंवा इथे वाटले होते का ते बिकम म्हणजे थोडक्यात फॅक्ट इश्यू ही फॅक्ट ही आपली जगभर असते त्याचा फॅक्ट इश्यू होण्यासाठी कोर्टात जावं लागतं. मग जर का फॅक्ट इश्यू ह्या अशा गोष्टी असतील तर बेस्ड ऑन दिस आपल्याला काय आलं फॅक्ट इश्यू मीन्स ते आता आपण पाहिजे. आता आपल्याला इश्यू ऑफ फॅक्ट्स पाहिजे ते कुठे सापडतील ते पाहण्यासाठी तुम्हाला सिव्हिल प्रोसिजर कोडची ऑर्डर 14 पाहायला पाहिजे. जेव्हा कोर्टामध्ये पार्टीज येतात, प्लीडिंग येतात, कंप्लेंट येते, रिटर्न स्टेटमेंट येतं, जज काय करतात? जज काय करतात? इश्यूज मेल करतात. ऑर्डर 14 किंवा 2 प्रमाणे. These are issues of fact. Facts and issues are different. And when court applies these rules under Order 14 and frames the issues, thereby defining the scope of the trial and the evidence, then they are the issue of fact. So friends, these are the introductory provisions or introduction to the Indian Evidence Act. Based on this, now let us come to today's subject. हे तुम्हाला विशेष करून जुनियर वकिलांना काय आहे एव्हिडन्स ॲक्ट, कशा अभ्यासाचं एव्हिडन्स ॲक्ट, त्याच्यानंतर कोणतंही एकही पान न उचलता आपण ही चर्चा केलेली होती. आता पानं उचलून केली. After this, now let us enter into the Evidence Act and you will find there are only 10 major amendments. काय आहेत त्या 10 major amendments? I have told you. First, preamble has been changed. Secondly, section 1 has been changed. काय बदल झाला ते आपण सांगतो पाहू. त्यानंतर काय महत्त्वाचे बदल झाला तो तुम्हाला सांगतो. The definition of document has been changed. का चेंज केली ते पण तुम्हाला सांगतो. काय बदल केला तो पण तुम्हाला सांगतो. The definition of document has been changed. यानंतर तुम्हाला सांगतो सेक्शन 45 जुना कायद्याचा तर नवीन सेक्शन बदलले. जुन्या कायद्याच्या सेक्शन 45 मध्ये एक्सपर्टची व्याख्या होती.
When the board has to form an opinion as to the art, science, or finger impressions or handwriting of any person, then such person's skill in तिथे आता त्या सेक्शन 45 मध्ये याच्यासोबत आर्ट, सायन्स, एक्सेट्रा, हँडरायटिंग, एक्सपर्ट, एक्सेट्रा याच्यासोबत आणखी एक शब्द घातला एनी अदर फील्ड. म्हणजे एक्सपर्टसाठी आता कोणतंही राहिलं नाही, एक जनरल टर्मिनॉलॉजी यूज करून टाकली. जो कोणताही माणूस कोणत्याही क्षेत्रात तज्ञ असेल तो एक्सपर्ट. आधी 5च होते. काय होते 5? फॉरेन लॉ, आर्ट, सायन्स, हँडरायटिंग अँड फिंगर इम्प्रेशन्स. या 5 संबंधाने जो विशेषत्वाने अभ्यास केलेला असेल त्याला एक्सपर्ट म्हणून बोलवायचं. आता 5 सोडून आता 6वं जोडलंय. मी काय सोडलंय की असा माणूस की जो कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेला असेल तो माणूसही आता एक्सपर्ट होईल. तो का केलं तेही आपण बघणार आहोत. ही व्याख्या बदलल्याबरोबर पुढे आणखी एक व्याख्या बदलली. मी तर म्हणेन की ती खरं या बदलाचा आत्मा आहे. का बदल केला, कशासाठी बदल केला, त्याचा आत्मा म्हणजे जुन्या कायद्यामध्ये सेक्शन 65A आणि B होता रिगार्डिंग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. दॅट हॅज बीन चेंज्ड. Instead thereof, section 61, section 62 and section 63 has been incorporated in the new law. तो जो सगळा कायदा होता तो बदलला आहे आणि त्याच्याऐवजी सेक्शन 65A आणि सेक्शन 65B च्या ऐवजी आता नवीन कायद्यामध्ये सेक्शन 61, 62 आणि 63 असे 3 नवीन सेक्शन टाकलेले आहेत. ते आपण बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. दॅट इज द रिअल चेंज. तो चेंज का झाला त्याचं एक वाक्य तुम्हाला सांगतो. बट डिसाइड द केस ऑफ अर्जुन पंडितराव खोतकर वर्सेस कैलास गोरेंट्याल फ्रॉम जालना रिगार्डिंग दिस ऍप्लिकेशन ऑफ सेक्शन 65B सर्टिफिकेट टू जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट दे सेड चेंज द लॉ. 21 वर्ष मित्रांनो, 21 वर्ष. 2020 ला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आल्याबरोबर आपल्या इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये सेक्शन 65A आणि B घालण्यात आला आणि 2000 सालापासून 2020 सालापर्यंत गेली 21 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये इतके विसंगत निकालपत्र आले की 2-2, 3-3 न्यायमूर्तीचे निकालपत्र असायचे ते एकमेकाशी विसंगत होते. काही ठिकाणी तर पूर्ण विसंगत होते. आणि तेव्हा ती शेवटची केस आली अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरेंट्याल ही आमदारांच्या निवडणुकीची केस होती. एक CCTVचं फुटेज होतं त्याच्याविषयी 6 मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि जेव्हा हा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला तेव्हा प्रामुख्याने मुद्दा होता की हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स किंवा इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स कसं सिद्ध करायचं, त्याचं सर्टिफिकेट कसं दिलं पाहिजे, सर्टिफिकेट देणं नेसेसरी आहे किंवा नाही. आणि तेव्हा जस्टिस नरिमन होते, रोहिंद्र नरिमन आणि जस्टिस सुब्रमण्यम त्यांनी असं सांगितलं त्या निकालपत्रामध्ये. त्यांच्या निकालपत्राच्या पॅरा 73 आणि पॅरा 34 मध्ये फार स्पष्टपणे सांगितलं आहे आमची 21 वर्ष का गेली किंवा आम्हाला का उशीर होतो आहे हे होण्याचं सगळं कारण म्हणजे एकच गोष्ट. पार्लमेंटने केलेल्या या कायद्यामध्ये सुस्पष्टता नव्हती. पार्लमेंटने केलेल्या कायद्यामध्ये सुस्पष्टता नसल्यामुळे भारतातले सगळेच कोर्ट आणि विशेषत्वानं वरची कॉन्स्टिट्युशनल कोर्ट तिथेही गोंधळ सुरू झालेला होता आणि निकालात विसंगती येत होती. त्यांनी स्वतः आपल्या निकालपत्रात कायदा बदला. म्हणून मी अलीकडे सुरुवातीला म्हटलं की हा कायदा बदलण्याबद्दल हा जो आगळावडा चालू आहे की कायदा बदलायची काय गरज नव्हती ते बरोबर नाही. विशेषत्वानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ह्या 2020च्या निकालपत्रात म्हटलं होतं की एव्हिडन्स ॲक्टमध्ये दुरुस्ती होण्याची जरुरी आहे आणि ती योग्य वेळेस केलेली आहे, योग्य पद्धतीनं केलेली आहे. मग ही एकदा दुरुस्ती आली सेक्शन 61, 62, 63 त्याच्यानंतर ज्या पुढच्या दुरुस्ती आलेल्या आहेत त्या आणि त्याच्यानंतर स्टॉपेजमध्ये आहे. आधीचा जो 117 सेक्शन होता जो आता 122 सेक्शन झालेला आहे त्यामध्ये ती दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये डिस्टर्बेन्सच्या बाबतीत आधी अशी दुरुस्ती असा सेक्शन होता दॅट नो टेनंट शॅल डिनाय कंटिन्युअन्स ऑफ द टेनन्सी दॅट इज लँडलॉर्ड हॅड टायटल टू द इमोबल प्रॉपर्टी ड्युरिंग द कंटिन्युअन्स ऑफ द टेनन्सी सेक्शन होती. आता अमेंडमेंट आली त्या सेक्शनला आणि असं लिहिलंय ड्युरिंग द कंटिन्युअन्स ऑफ द टेनन्सी आर देअर की त्याच्यात बदल करण्यात आला डिस्टर्बन्सच्या बाबतीत. आणि त्यानंतर पुढे काय आणखी बदल करण्यात आले. त्या बदलांच्या पैकी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला तो म्हणजे अकॉम्प्लिश. त्यांना माहिती अकॉम्प्लिश काय होता. अकॉम्प्लिशची तरतूद पूर्वी कोणत्या सेक्शनमध्ये अकॉम्प्लिश विषयी रेफरन्स आपल्याला इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये मित्रांनो तो रेफरन्स असतो 134 किंवा सेक्शन 123. हे 2 सेक्शन आपल्याला संबंधाने सांगतात. मग हा जो ऑफिसर सक्सेस
साक्षीदार किंवा गुन्हेगार असलेला पण साक्षीदार होऊ इच्छित असलेला जो साक्षीदार येतो आहे त्या संबंधाने 2 तरतुदी होत्या. काय होतं सेक्शन 114 ब जुन्या कायद्याचा सेक्शन 114 हा प्रिझम्पशनशी निगडीत आहे आणि तो सुद्धा मेन प्रिझ्यूम या शब्दाशी निगडीत आहे आणि त्यामध्ये तो जो 114 ब होता तो असा सांगत होता दॅट the court shall not give in respect of an accomplish of unworthy of credit unless he is corroborated in material particulars. पुढे सांगत होता सेक्शन 114 an accomplish is unworthy of credit. पार्लमेंटने सांगून ठेवलं 1872 ला सर स्टीफन सांगितलं 1872 ला अरे accomplish don't believe him is unworthy of credit. हा believable नाही, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तो विश्वास पात्र नाही का केव्हा unless he is corroborated in material particulars. जोपर्यंत हा accomplish जे सांगतो आहे त्यासाठी स्वतंत्र पुरावा घेऊन त्याला आपण पुष्टी देत नाही तोपर्यंत त्याला विश्वास ठेवू नका. हे झालं सेक्शन 114 ब आणि त्याला 133 सेक्शन होता accomplish. आपल्याला माहिती आहे सेक्शन 118 ते 133 कशा संबंधाने आहे अराउंड रिगार्डिंग विटनेसेस. Compatibility and comparability of the witnesses are stated in section 118 to section 133 होता जुना आहे. पण त्या सेक्शन 133 मध्ये काय सांगितलं होतं that conviction is not illegal merely because the persons on the uncorroborated testimony of an accomplish. एकच वाक्य होतं पण ते फार महत्त्वाचं होतं आणि ते आता बदललेलं आहे बदलले वकिलांना समजलं. An accomplish is the conviction. It is said that conviction is not illegal merely because it proceeds on uncorroborated testimony of an accomplish. काय आता बोलायचं बनारसी दास नावाची खूप इंटरेस्टिंग केस सुप्रीम कोर्टात समोर गेली होती. म्हणजे बनारसी दासच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर आर्ग्युमेंट केलं गेलं सर देअर आर 2 डिफरंट प्रोव्हिजन्स विसंगत आहेत एकमेकाशी. सेक्शन 114 ब काय सांगतो ही इज अनवर्दी ऑफ क्रेडिट डोंट बिलीव्ह हिम. ज्याच्या एका कारणाने कायदा सांगतो साहेब बघा तुमच्या समोर जो साक्षीदार आला ना तो बदमाश आहे ही इज अनवर्दी ऑफ क्रेडिट डोंट बिलीव्ह हिम. दुसऱ्या कारणाने सेक्शन 133 सांगत होता की an accomplish is a competent witness. इकडे म्हणतो अनवर्दी इकडे म्हणतो competent witness and conviction is not illegal because merely it proceeds on the uncorroborated testimony of. हा वेळ घालणार वकिलांना आणि कोर्टाला सुद्धा आवडत होतं. सेक्शन 133 सांगत होता accomplish सक्षम आहे साक्षीदार व्हायला. एवढंच नव्हे तर त्याच्या जबानीवरती त्याच्या साक्षीवरती त्याने दिलेल्या पोराटावरती जर का कन्व्हिक्शन दिली असेल किंवा शिक्षा दिली असेल तर चालेल. त्यासाठी करॉबोरेशनची जरुरी नाही. पण इज थेरी ऑफ करॉबोरेशन काय आहे करॉबोरेशनची थेरी कोण सांगेल? करॉबोरेशन म्हणजे काय मित्रांनो जेव्हा एक साक्षीचा तुकडा समोर येतो या साक्षीच्या तुकड्यासाठी दुसऱ्या साक्षीच्या तुकड्याची जर का त्याला सपोर्ट मिळाला दिस इज करॉबोरेशन सपोर्ट केलेला सपोर्टिंग एव्हिडन्स म्हणजे करॉबोरेशन. मग आता अकॉम्प्लिश माफीच्या साक्षीदाराला दिलेली साक्षीसाठी आणखीचा पुरावा जरुरी आहे का नाही? जुना ऍक्ट म्हणताना काय गरज आहे? जुन्या कायद्यात सांगितलं होतं जेला एका कारणाने सांगायचे बरोबर हा बदमाश आहे डोंट बिलीव्ह इन हिम डोंट बिलीव्ह एनी क्रेडिट. आणि दुसऱ्या सेक्शनने सांगत होते दुसऱ्या कामाने सांगत होते की बघा हा जो येतोय ना हा साक्षीदार म्हणून चालेल एकट्याच्या त्याच्या साक्षीवरती पण तुम्ही शिक्षा देऊ शकता. त्यासाठी करॉबोरेशनची जरुरी नाही. अशा 2 प्रकारच्या गोष्टीचा कसा वेळ घालायचा या संदर्भात कोर्टात वारंवार सिनियर पोलीस अधिकारी करत होते. त्या काळात 9 आता तो बदल सोडून दिला आहे आणि ते जे बदल होते ओनली बिकॉज ते काढून टाकले. तो जो शब्द होता अनकॉर्पोरेटेड तो काढून टाकला त्याच्यात इफ शब्द घातला आणि काही कॉर्पोरेटेड शब्द घातला. आणि इट इज सेड नाउ an accomplish is a competent witness and conviction is not illegal if it proceeds upon the corroborated testimony of an accomplish. तो जो घोळ होता ते जे बनारसी दास होते जे माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर खाली आपण आर्ग्युमेंट करत होतो 114 ब विरुद्ध 133 सेक्शन याचा मेळ आता नवीन कायद्यात घातलेला आहे. नवीन कायद्यामध्ये या संबंधाने सुसूत्रता आणलेली आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. अकॉम्प्लिश सक्षम आहे का? त्याच्या भरोशावर शिक्षा देता येईल का? हो. पण काय असलं पाहिजे? आता अनकॉर्पोरेटेड नको. या अति बदमाश असलेल्या साक्षीदारावरती जास्तीचा विश्वास नको. त्यांनी दिलेल्या जबानीसाठी
जर का वेगळा पुरावा आणला तरच त्याला बिलीव्ह करायचं, नाही तर बिलीव्ह करायचं नाही. दिस इज द ॲडिशनल ॲस्पेक्ट मेड इन द न्यू ॲक्ट. आता याच्यासोबत अजून एक गोष्ट आहे आणि ती नवीन गोष्ट म्हणजे पूर्वी वगैरे 162 सेक्शन, त्याला आता 165 नंबर आणि त्याच्यामध्ये एक वाढ करण्यात आली. ती वाढ थोडीशी राजकीय स्वरूपाची वाढते, त्याचा अवकाश सुप्रीम कोर्टासमोर चॅलेंज होईल. पण तिथे असं म्हटलंय, नो कोर्ट शॅल रिक्वायर evidence to be given of any communication between the ministers and the president of India. जरी आधीचा सेक्शन 162 वाजता असेल त्याच्याचं गांभीर्य करण्यात राहील. नवीन 165 सेक्शनमध्ये याचा उल्लेख आहे. मी काय उल्लेख आहे की मंत्री महोदय आणि राष्ट्रपती यांच्या दरम्यान जे काही घडलं असेल, जे करस्पॉन्डन्स झालं असेल, जे काही चर्चा झाली असेल, या संदर्भाने कोणताही पुरावा कोणत्याही कोर्टामध्ये मागायचा नाही. दिस इज द टोटल ॲब्सोल्यूट बॅन प्रोव्हाइडेड इन न्यू सेक्शन 165 of the Act. Then comes the next one. त्याच्यामध्ये पुढची तरतूद आली की म्हणजे सेक्शन 30 होता जुन्या कायद्याचा, फौजदारीच्या उपक्रमाला काय आहे ती तरतूद रिगार्डिंग जॉईंट ट्रायल, कन्फेशन इन जॉईंट ट्रायल. जर का 2 किंवा अधिक आरोपी एकत्र असतील आणि एकाने कन्फेशन दिलेलं असेल, त्याच्या केसमध्ये कन्फेशन आलेलं असेल, तर ते कन्फेशन त्या जोडीदाराचं न वापरायचं नाही वापरायचं. One question. Now section 30, it has been now renumbered as section 24 and has been now changed. तर खाली एक एक्सप्लेनेशन घातलंय आणि ते एक्सप्लेनेशन असं म्हणतं की there is a joint trial and one of such person is absconding and is not complying with the provisions of the criminal procedure code regarding the proclamation provisions, then this confession can be used against that other person also. कशात आलं सर हे सुप्रीम कोर्टाचे प्रकारात जजेस निर्माण झालेले होते आणि मग तिची संदिग्धता याबाबत निर्माण झालेली होती. that has been put to an end by providing for this new section 24 in the place of section 30 of the old Criminal Act. And then comes to section 24 of the Criminal Act. तिथे छोटासा शब्द घातला. काय होतं सेक्शन 24? कन्फेशन कसं पाहिजे? फ्री पाहिजे, विदाउट प्रेशर पाहिजे, विदाउट एनीबडीज एक्सटर्नल प्रेशर पाहिजे. या माणसाने मुक्त मनाने ते दिलेलं असलं पाहिजे. काय नसलं पाहिजे? देर शॅल बी नो फेट, देर शॅल बी नो प्रॉमिस फॉर गिव्हिंग सच कन्फेशन. कन्फेशन असण्यासाठी त्याला प्रॉमिस द्यायला नको, त्याला काहीतरी लालूच द्यायला नको, ना काहीतरी धोका व्हायला. नाव इन दॅट वर्ड हॅज बीन ॲडेड. तो जो जुना सेक्शन 24 होता आता तो रिनंबर झालेला आहे. त्या रिनंबर सेक्शनमध्ये ते जे आधी 3 प्रॉमिस एक्सेट्रा जे होतं त्याच्यामध्ये कोर्शन हा शब्द घातलेला आहे. आणि बाय ॲडिंग कोर्शन द कॉन्सेप्ट पॅराथर्मिया द स्कोप ऑफ कन्फेशन अंडर सेक्शन 24 old has been enhanced and increased by virtue of this new provision. And then we come to the last of the provisions in 170 of this law. जुना सेक्शन कसा होता? 1 पासून व्हायचं 167 संपायचं. सेक्शन 1 to 167 was the scope of the old law. When in new law there are 170 sections. Of these sections, 170, the last provision relates to what should be the consequence in respect of pending cases. जर का आपल्याकडे भारतामध्ये सर्व केसेस काय कोट्यवधी केसेस पेंडिंग आहेत, जर का ह्या जुन्या केसेस जर का पेंडिंग असतील तर मग आता जुन्या केसेसचं काय करायचं? उदाहरणार्थ माझ्यासारखा माणूस असेल त्याने 47 वर्ष वकिली केली, मास्टरी केली, सगळे सेक्शन तोडपाड करून टाकले आणि आता तुम्ही सरकार त्याचा नवीन नोंदणी 1 वर्षाचा वकील आला त्यांनी नवे सेक्शन पाडले. आम्हाला आता हे जुने सेक्शन लक्षात असले तरी आम्हाला सर्वांना नवीन सेक्शन पाडताना वर्ष तर निघून जाईल किंवा सगळे लक्षात राहायला वर्ष तर निघून जाईल. मात्र आता कोर्टामध्ये एका सेक्शनमध्ये जुने सेक्शन सांगायचे, दुपारच्या सेक्शनमध्ये नवे सेक्शन सांगायचे. म्हणजे कसं? सेक्शन 170 सेक्शन काय म्हणतो? ऑल ट्रायल्स, ऑल प्रोसिडिंग शब्द वापरला जातो. व्हेरी एक्झॉस्टिव्ह. ऑल ट्रायल्स, ऑल प्रोसिडिंग्स, ऑल अपील्स, ॲप्लिकेशन्स पेंडिंग ऑन बिफोर ॲप्लिकेशन ऑफ दिस कॉल बिफोर 1 जुलै शॅल बी ॲज पर द ओल्ड लॉ. हे जुने 10 वर्षाचे जे सगळे तुंबलेले खटले आहेत त्याचं जर का आपण वर्गीकरण करायला गेलो, कोणचा कायदा लावायचा? 1872. म्हणजे जरीही 1 जुलैपासून हा जुना कायदा नष्ट झाला तरी सुद्धा तो खरा नष्ट झाला का? नाही. शेवटची केस चालेपर्यंत
शेवटची केस आल्यानंतर जुना कायदा मित्रांनो अस्तित्वात राहणार. फक्त त्या नवीन केसेस एक जुलैनंतर होतील, त्यासाठी हा नवीन कायदा आलेला आहे असं या कायद्याचं. यानंतर आपण हे सगळं झाल्यानंतर ही कम्युनिटी गोष्ट झाल्यानंतर एका छोट्या गोष्टीकडे आपण येऊ. ही छोटी गोष्ट म्हणजे त्या माझ्या नोटमध्ये मी साधारणपणे 2 चॅप्टर घ्यायचे ठरवलेले होते. तर मला माहिती आहे त्यावेळेस आपण थांबणार नाही आणि तो संयुक्त पण होणार नाही. एक चॅप्टर निवडतो त्याच्यावरती ग्लोरी मित्रांनो आता 1 तास 10 मिनिटं झालेली आहे. पुढच्या राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये तो टॉपिक कव्हर करतो. तो टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ऑर डिजिटल एव्हिडन्स. आपण याआधी माझा एकदा ह्या विषयावरतीच अध्यक्षांनी ह्या विषयावरतीच लेक्चर आयोजित केलेले. जेव्हा मी सांगितलं असेल वेगवेगळ्या कापसा वेगळं, जर का जुन्या कार्याप्रमाणे ते लेक्चर झालं असेल तर तेव्हाचं सांगणं वेगळं होतं, आजचं सांगणं वेगळं आहे आणि ते वेगळं सांगणं का आहे त्याचाही आपण विश्लेषण करू. याआधी आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या विषयाचा अभ्यास करत होतो मित्रांनो, तेव्हा या कायद्याच्या सेक्शन 65A आणि सेक्शन 65B चा अभ्यास करत होतो. परंतु गेल्या 21 वर्षात या संबंधाने अनेक बदल झालेले आहेत. ते बदल तुम्हाला एक 4 ते 5 मिनिटात सांगतो. काय नेमके बदल झाले? मित्रांनो 1974 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर पहिली केस निर्माण झाली, सोमा प्रकाश वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली. आणि तेव्हा 1974 about 50 years back the honorable Supreme Court said that in evolving world इतक्या जगामध्ये इतकी मोठी प्रगती होते, टेक्नॉलॉजिकल प्रगती होते आहे. आता वकील किंवा कोर्ट त्या टेक्नॉलॉजिकल ग्रोथपासून त्या टेक्निकल गोष्टीपासून दूर राहू शकत नाही. लॉ शुड बी चेंज, लॉयर शुड बी चेंज अँड जजेस शुड बी चेंज. हे त्यांनी केव्हा सांगितलं होतं? 74 साली, 50 वर्षापूर्वी सांगितलं होतं. एवढंच केल्यानंतर नंतर एक केस निर्माण झाली, डॉक्टर प्रफुल्ल देसाई वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्या डॉक्टर प्रफुल्ल देसाई वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये मित्रांनो जेव्हा एक केस चालू होती कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये एक साक्षीदार तपासायचा होता. साक्षीदार होता परदेशात. तर त्या पार्टीने अर्ज दिला की ही शुड बी एक्झामाइन बाय प्रोसेस ऑफ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. कोरोनाच्या काळात आपल्या इतकं ते आपल्या काय म्हणतात ना अंगवळणी पडलेलं आहे तेव्हापासून की आता तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट म्हणतात कशाला जाहीर केला. सुप्रीम कोर्टचा बेंच पाहिजे अशा आमच्या मागण्या होत्या अनेक लोकांची. भले एकदा त्याच्यावरती पिटिशन झालं तरी सांगितलं कुठल्या केरळच्या माणसाला ॲग्रीमेंट करायचं का, कशाला पाहिजे तुम्हाला बेंच. इथं कॉम्प्युटरमध्ये लॅपटॉप करा, आम्ही इथं लॅपटॉप घरतोच बसलोय आणि सगळं सुरू करा, कशाला पाहिजे बेंच. म्हणजे थोडक्यात आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नावाची अशी मेथड आलेली आहे. ही मेथड आता आपल्या अंगवळणी पडलेली आहे, कोर्टाने ॲक्सेप्ट केलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी मॅन्डेटरी केलेली आहे ज्याला आवश्यक आहे जर पाहिजे. मात्र तेव्हा असं नव्हतं. जेव्हा ही केस निर्माण झाली तेव्हा त्या अशिदाने अर्ज दिला की मला तो साक्षीदार व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे परदेशात तपासायचा. काय कोर्टाने हो म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, आपण करूया. केस हॅडबिन टू द बॉम्बे हाय, पण मुंबई उच्च न्यायालय म्हणाला नाही असं नाही करायचं, विल नॉट अलाउ यू व्हिडिओ कॉन्फरन्स. कारण तुम्हाला माहिती का पडलंय, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्ती क्रॉसला उपलब्ध असते काय म्हणते एवढंच आहे दिस डेलिव्हरी तो कसा उभा राहतो, बॉडी लँग्वेज काय आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, हे सगळं आम्हाला तपासायला संधी मिळते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ती मिळणार नाही म्हणून ते अलाउड नाही. अगेन दिस जो पार्टी वेंट टू द सुप्रीम कोर्ट आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं बॉम्बे हायकोर्ट इज रॉंग, ट्रायल कोर्ट इज करेक्ट अँड इन द चेंजिंग वर्ल्ड when there is a tremendous growth in technological field we must allow the video conference. इथं ट्रेंड सुरू झाला मित्रांनो and came the case before the Supreme Court. In the year 2003, there was a case before the Supreme Court. That was the case of State Helsinki National Capital Territory of Delhi versus Afzan Guru or Mohammad Afzan. 2003 Supreme Court. Immediately within 2 years' time, I will explain these cases in one sentence. In 2005, there was a case before the same Supreme Court in the year 2005, State Helsinki National Capital Territory Delhi versus there was another case of Georgian Sandhu Parliament case. आपल्याला माहिती पार्लमेंट झालेला आला आणि त्याचे
जगभरचे रिपरकशन्स. दॅट वॉज द केस ऑफ NCT Delhi versus Navjot Sandhu 205 Supreme Court. Immediately within a couple of years' time, there was another case before the Supreme Court, and that case was Muhammad Afzal Muhammad Amin Kasab versus State of Maharashtra 2012 Supreme Court. Immediately within 2 years' time, there was another case before the Supreme Court. Anwar PV versus P.K. Bashir, 2012 Supreme Court. Immediately within 1 year's time, there was another case before the Supreme Court. And in the year 2017, there was further case before the Supreme Court. And in the year 2018, there was further case before the Supreme Court. And in the year 2022, there was last case before the Supreme Court. या सगळ्या केसेसमध्ये विशेषत्वानं ह्या ज्या केसेस सुप्रीम कोर्ट समोर निर्माण झाल्या त्यामध्ये जी शबीर मोहम्मदची एक केस होती, त्याच्यामध्ये सोनू अलायस अमर वर्सेस हरियाणाची एक केस होती. या सगळ्या केसेसमध्ये एकच मुद्दा होता मित्रांनो, फक्त what is electronic evidence and how it is to be proved. Our Supreme Court took 21 years to decide. आपल्या सर्वोच्च न्यायालयाला एक गोष्ट ठरवायला किती वर्ष लागली? 22 years. आणि म्हणून शेवटच्या निकालपत्रात न्यायमूर्ती म्हणाले की बाबा ह्या कायद्यात संदिग्धता आहे, असा वेळ बाळगतो आहे, आता नवीन कायदा करा आणि म्हणून हा उद्याचा काय. त्या सर्व गोष्टीमध्ये काय होत होतं की हाऊ टू प्रूव्ह दिस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स और डिजिटल एव्हिडन्स. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स किंवा डिजिटल एव्हिडन्स येतो तो कसा सिद्ध करायचा. मित्रांनो, न्यायमूर्ती कशाला मी 15 दिवसापूर्वी दिलेली आहे, 1 महिन्याभरामध्ये दिलेली आहे. मी तिथे गेल्यानंतर मला काही पुण्याच्या आमच्या वकिलांनी काही डॉक्युमेंट पाठवले. आय वॉज डाउनलोडिंग ऑन माय मोबाईल सेट. पण ते करता करता मला मी तितका फ्रेंडली नसल्यामुळे किंवा ही फ्रेंडली नसल्यामुळे ते माझा इन्स्ट्रुमेंट हँग झाला. माझी ती नाक जवळ होती स्कूल गोईंग. ती पटकन आली म्हणजे बाबा तुम्हाला हे कळत नाही, मला कळत नाही म्हणणारी एक व्यक्ती मला आणि त्यांनी मला सांगितलं की नवीन मुलगी इयर्स ओल्ड. मी सांगितलं की असं नाही, हे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट डाउनलोड केलेले आहे, मग तुम्हाला ते डिलीट करायचे नसतील, आपण ते क्लाउडमध्ये जमा करून टाकू. मला वाटतं तो पण तिने मला समजावून सांगितलं तोच ठरक, परंतु तुमच्या या मोबाईल इन्स्ट्रुमेंटमध्ये ते राहणार नाही, तर ते याच्यात न राहतं तिथं ठेवता येईल. जगात जसं आपण बोलवतो तसं कधीही शिक्षित होत नाही. इतक्या प्रकारची ही टेक्नॉलॉजी वाढलेली होती. या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत असताना खरोखरच आपल्या वकिलांच्या आणि न्यायमूर्तीच्या मनामध्ये सुद्धा सध्या निर्माण झाला होता. फक्त एकच गोष्ट, हाऊ टू प्रूव्ह इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. कोणचं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स? आम्ही वकील मंडळी 47 वर्ष किंवा आमच्यासमोर बसलेली काही मंडळी 50 वर्ष वकिली करतायत. एकच गोष्ट आम्हाला माहीत होतं, लेखी असलेलं खरेदी किंवा लेखी असलेलं साधे किंवा कोणत्या असलेलं कसा सिद्ध करायचा. आम्ही शिकलेलो होतो तेव्हा, आमच्या सिनियरनी शिकवलं, आमच्या मास्तरांनी शिकवलं. काय शिकवलं? बोललेलं कसं दाखल करायचा. आता कॉट फॉर विटनेसेस आर टू कॉट फॉर करा तो सगळ्यात असतं हे आम्हाला माहिती. पण आता जर काय एखादा दस्त समोर आला ना, तो असा येतो, दिस इज खाली लिहिलेलं असते, दिस इज कॉम्प्युटर जनरेटेड डॉक्युमेंट आणि नीड्स नो सिग्नेचर. आम्हाला माहिती होतं की दस्त सिद्ध करायचं तर कोणाची सिग्नेचर सिद्ध केली पाहिजे. आता दस्तावर सिग्नेचर एखादी इन्शुरन्सची पॉलिसी येते आणि खाली असं लिहिलेलं असतं. मग असे जर का गोष्टी येत असतील, हाऊ टू डू इट इज द क्वेश्चन. यासाठी जुन्या कायद्यातला सेक्शन 65A आणि सेक्शन 65B होता, तो आता नवीन कायद्यात ते 2 सेक्शन काढून टाकले. त्याच्याआधी सेक्शन 61, 62 आणि सेक्शन 63 हे सेक्शन आहे. या सगळ्या गोष्टीचा जर का परिणाम पाहिला तर हे कसं सिद्ध करायचं. उदाहरणार्थ माझ्या मोबाईलमध्ये काही फोटो काढले असतात. जुन्या काळात फोटो कसे सिद्ध व्हायचे? सिनियर व्यक्ती जे हजर असतील त्याला माहिती आहे. फोटोग्राफ दाखल केला तर मित्रांनो इतकं आवड काम होतं, काय करावं लागायचं? तो फोटोग्राफ त्याचं त्याला बनवायचं, त्याचं फोटो सिग्न करायचं. कोणाचं लोक बोलून फोटोग्राफर यायचे पण नाहीत अशा फोटो काढायला आणि आलेच पैसे. मग जर का अशी परिस्थिती असेल तर आता तसं मी कुठेतरी गेलोय किंवा रस्त्यावरती कोणीतरी त्या ॲक्सिडेंटचा फोटो काढला, जी ॲडमिसिबल होणार. त्या फोटोचं काय करायचं? किंवा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती कोणी टेक्स्ट मेसेजेस पाठवले असतील किंवा ते इंस्टाग्रामवरती काही मेसेज असतील किंवा तुमच्या व्हॉट्सॲपवरती काही मेसेज असतील किंवा तुमच्या ईमेलवरती काही मेसेज असतील,
ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध करताना काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे शेवटच्या 10 मिनिटांमध्ये वर आपण या बाबतीत जर का आपल्याला ही गोष्ट पाहिजे असेल तर यासाठी पार्लमेंटने पहिले काय केलं मित्रांनो ते सांगतो. त्यांनी पहिली डॉक्युमेंटची व्याख्या बनवली. आम्हाला जे 50 वर्षाच्या वकिलीमध्ये जे अपेक्षित होतं ते आता पार्लमेंटने बदलून टाकलं आणि डॉक्युमेंट या शब्दाची व्याख्या बदलून टाकली. आधीची डॉक्युमेंटची व्याख्या काय होती? जस्ट टू रिफ्रेश युअर मेमरी अँड माय मेमरी, एनी मॅटर express or described upon any substance with the help of letters, figures, marks or any of such ways which is used or intended to be used for the purpose of recording of that matter. This is document as per code section 3. Now it is in section 2 of the amendment law. काय आहे section 2 आता? section 2 मध्ये काय करते? बघा ही एक व्याख्या बदलल्याबरोबर तुमच्या स्वतःचे कोणते खड्डे चालवणार आहात ना त्याचा पूर्ण व्याप्ती बदलणार आहे. डॉक्युमेंटची व्याप्तीच बदलून टाकली. एनी मॅटर एक्सप्रेस और डिस्क्राइब्ड अपॉन एनी सबस्टन्स, तिथे एनी मॅटर एक्सप्रेस और डिस्क्राइब्ड और रेकॉर्डेड असा शब्द होता. और रेकॉर्डेड पहिला बदल काय केला? एक्सप्रेस डिस्क्राइब्ड और रेकॉर्डेड ऑन एनी सबस्टन्स. आधी काय सांगितलं होतं? विथ द हेल्प ऑफ लेटर्स, फिगर्स, मार्क्स और मोड ऑफ सच मीन्स. इथे एक शब्द वाढून टाकला. बघा किती स्कोप वाढवला. with the help of letters, figures, marks or any other means. म्हणजे एकीकडे रेकॉर्ड टाकून केला दुसरीकडे ऑल एक्सक्लुझिव्ह एनी अदर मीन्स घालून टाकला आणि शेवटी लिहिलंय which is used or intended to be used for the purpose of recording of that matter and includes electronic evidence and digital evidence. Electronic record and digital record. आपल्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड डिजिटल रेकॉर्ड हॅज नॉट बीन डिफाईन्ड. त्याची व्याख्या कुठं पाहिजे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट सेक्शन 2T ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 तिथं त्याची व्याख्या दिली. व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, व्हॉट इज मीन बाय द डेटा एक्सेट्रा. हे सगळं तिथं पाहायचं आणि त्याप्रमाणे आपण ही डॉक्युमेंटची व्याख्या पूर्ण बदलून टाकली. म्हणजे थोडक्यात आता कोणतंही इलेक्ट्रॉनिक गोष्ट असतात, कोणतीही इलेक्ट्रॉनिक गोष्ट असतील या तीन ओळीच्या व्याख्येमध्ये आता पूर्णपणे इन्क्लूड करून टाकलेली आहे पार्लमेंटने. पहिली ती बदलून टाकली आणि मग सेक्शन 61 टाकला. हे सगळं बदललं. सेक्शन 64 आणि रद्द करून टाकले. आता सेक्शन 61, 62 आणि 63 सांगितल्या. आता ती थोडक्यात रोज उपयोगी पडेल असं सांग बिफोर. सेक्शन 61 असं सांग नथिंग इन दिस आर्टिकल shall apply to deny the admissibility of electronic or digital record. त्यांनी पहिलं सांगू शकतो की कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्डची ॲडमिसिबिलिटी डिनाय करायला इथली एकही तरतूद वापरायची नाही. म्हणजे काय? दिस इज निगेटिव्ह स्टेटमेंट. नथिंग इन दिस आर्टिकल shall apply to deny the admissibility of any electronic record or digital record. मग असं रेकॉर्ड जर असेल, आपल्या मोबाईलमध्ये काही असेल, कॉम्प्युटरमध्ये काही असेल किंवा अन्य कोणती गोष्ट असेल तर हे डिनाय करायला ह्या तरतुदी वापरायच्या नाही. पॉझिटिव्हिटी काय अर्थ झाला? पॉझिटिव्हिटी याचा अर्थ असतो मला हे ॲडमिसिबल झालं. दिस इज ॲडमिसिबल. ही ॲडमिसिबिलिटी तुम्ही डिनाय करायची नाही असं त्या ओपनिंग स्टेटमेंटचा अर्थ झाला. एवढंच नव्हे तर तिथं त्यांनी सांगून टाकलं पुढच्या सेक्शनमध्ये, सेक्शन 62 मध्ये की सेक्शन 62 असं म्हणतो नवीन कायद्याचा स्पेशल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग प्रूफ ऑफ सच एव्हिडन्स. तिथं सांगितलं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा प्रूफ कसा द्यायचा. आणि इट सेम दॅट दिस प्रोव्हिजन शॅल बी प्रूव्ड सब्जेक्ट टू सेक्शन 63 कंडिशन्स आर लेड आउट सेक्शन 63. आणि आता महत्त्वाचा गाभा आहे तो सेक्शन 63. काय आहे सेक्शन 63? तर द केस ॲज आय हॅव सेड द केस ऑफ अनवर PV वर्सेस PK बशीर 2014 सुप्रीम कोर्ट. तेव्हा जे 3 न्यायमूर्ती होते ना मित्रांनो, त्या 3 न्यायमूर्तींनी सांगितलं होतं की जेव्हा अशा प्रकारचा डिजिटल एव्हिडन्स किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टासमोर आणायचा असेल तो कसा सिद्ध केला पाहिजे हे सांगितलेलं होतं. आणि या कोर्टामध्ये 21 वर्षाचे विसर्जन निकालपत्र आली होती. त्याचा काय बेस होता? फार सोपा बेस होता. त्या केसमध्ये 2014 मध्ये 3 न्यायमूर्ती म्हणाले की सेक्शन 65A आणि सेक्शन 65B इट्सेल्फ इज अ कंप्लीट कोड. ऍक्ट नाही म्हटलं, कोड म्हटलं. कोणी सांगितलं? सुप्रीम कोर्टानं. याचा अर्थ असा
असेल तर तुम्ही 2च सेक्शन वाचायचे, 167 सेक्शन वाचायचेच नाही. म्हणजे काय झालं मला सांगतो, जर का एखादा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टासमोर आला असेल, एखाद्या मोबाईलमधला फोटो सिद्ध करायचा असेल, एखाद्या मोबाईलमधलं कन्व्हर्सेशन प्रूव्ह करायचं असेल, एखादी फिल्म प्रूव्ह करायची असेल, एखादं कम्युनिकेशन सिद्ध करायचं असेल तर काय करायला पाहिजे, कोणते सेक्शन वाचायचं? फक्त 2च, सेक्शन 65A and section 65B, because it has been observed by the Supreme Court in case of Anwar TV versus PK Bashir 2014 Supreme Court that this itself is a self-sufficient court. हे सिद्ध करण्यासाठी आता दुसरं कोणतीही तरतूद वाचायची नाही. मात्र वेगवेगळ्या निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सेक्शन 61, 62, 63, 64, 65 याचा वारंवार उल्लेख केलेला आहे. खरं पाहता त्याचा उल्लेख आवश्यक होता का? म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट सिद्ध करायची असेल तर ती याच्या त्या प्रक्रियेमध्ये सिद्ध करायची, तर त्याची काही जरुरी नाही. मग हे सिद्ध करत असताना इश्यू निर्माण झाला की कोणतं डॉक्युमेंट कसं सिद्ध करायचं. उदाहरणार्थ तुमच्या मोबाईलमध्ये एक फोटो आहे, तुम्ही तो फोटो घेतलाय, ॲक्सिडेंटचा फोटो असेल किंवा फोटो कशाचा तुम्ही फोटो घेतला असेल आणि कोर्टासमोर तो रिलेव्ह झाला, यू बिकम विटनेस आणि तुम्हाला कोर्टाने बोलवलं, काय तुम्ही दाखवायचं आहे फोटो. पण जसं जेलने बघून ठेवायचं का? मग ज्यांनी सांगितलं त्याची कॉपी करून द्या. तुम्ही सांगितलं साहेब कसं नको, मला काही वारंवार बघू नका, हा मोबाईल आहे मी आता बंद करतो आणि तुमच्या त्या माणसाच्या कस्टडीमध्ये घेऊ नका. आय डोंट वॉन्ट टू नो काय. आता सर्टिफिकेटची गरज आहे का? द ओरिजिनल इटसेल्फ इज गिवन टू द कस्टडी ऑफ द कोर्ट, देयर इज नो सर्टिफिकेट नेसेसरी. पण इथे जर का त्याची कॉपी द्यायची असेल तर त्याला सेकंडरी एव्हिडन्स म्हणायचं काय म्हणायचं. आणि जजेस शॅल कॉल दिस टू बी अ सेकंडरी एव्हिडन्स. However, Supreme Court said this is not a secondary evidence, this is evidence permissible by section 65A and section 65B. Itself is a sufficient court. बाकीचे सेक्शन वाचायचेच नाही आता. जर काही सेक्शन वाचायचे नसतील तर नवीन सेक्शन 63, 1, 2, 3, 4 and 5 काय सांगतो ते तुम्हाला पाचच मिनिट सांगतो. सेक्शन 65 जो जुना होता त्याच्यामध्ये आता आला सेक्शन 63. सेक्शन 63(1) काय म्हणतो ते सांगतो. सेक्शन 63(1) म्हणतो एनी इन्फॉर्मेशन कंटेन इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म, ही इन्फॉर्मेशन असेल इलेक्ट्रॉनिक फॉर्म or any electronic record that is printed on a paper or stored or copied or recorded in optical media or magnetic media or amendment semiconductor memory. इथे पुन्हा amendment आली semiconductor memory का अनुभव आणि कोणाला संबंध आणि ते मागचे जे शब्दप्रयोग होते ते पुरेसे नव्हते आणि म्हणून सेमीकंडक्टर मेमरी असे शब्द आहेत. आणि दुसरं आणि प्रोड्यूस ही इन्फॉर्मेशन या फॉर्ममध्ये आणि प्रोड्यूस ही मुळे लक्षात ठेवायच्या. इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन ही कशात झाली प्रिंटेड ऑन पेपर स्टोर कॉपी रेकॉर्डेड इन अँड प्रोड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड झालं ऑप्टिकल फील्ड झालं आणि सेमीकंडक्टर मेमरी झालं. ही इन्फॉर्मेशन या फॉर्ममध्ये आहे आणि तुम्ही प्रोड्यूस केली. कशाला प्रोड्यूस केली? कॉम्प्युटरने प्रोड्यूस करणार किंवा कम्युनिकेशन डिव्हाइस इज द अरेंजमेंट. आधी फक्त कॉम्प्युटर शब्द होते, जुन्या काळामध्ये फक्त कॉम्प्युटर शब्द होते आणि त्याच्यामध्ये मोबाईल शब्द नव्हता, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन डिव्हाइस शब्द नव्हता, दुसरा कोणताच शब्द नव्हता. वारंवार कोणासमोर प्रश्न निर्माण झाले तिथं तर फक्त कॉम्प्युटर लिहिलंय. जर कॉम्प्युटर नसेल आणि अदर कम्युनिकेशन डिव्हाइस असेल तर काय करायचं आणि म्हणून पार्लमेंटनं बरोबर केले आणि तो शब्द परत ॲड केला कॉम्प्युटर ऑर एनी अदर कम्युनिकेशन डिव्हाइस. सेमीकंडक्टर मेमरी पहिला शब्द घातला आणि दुसरा शब्द घातला कॉम्प्युटर ऑर एनी कम्युनिकेशन डिव्हाइस. मग जर का ही इन्फॉर्मेशन स्टोर इन मॅग्नेटिक फील्ड ऑर ऑप्टिकल मीडिया ऑर सेमीकंडक्टर मेमरी अँड प्रोड्यूस्ड बाय कॉम्प्युटर ऑर एनी कम्युनिकेशन डिव्हाइस असं केलं तर मग कोणाला सांगितलं देन व्हॉट हॅज बीन प्रोड्यूस्ड इटसेल्फ इज अ डॉक्युमेंट. का सांगितलं तुम्हाला डॉक्युमेंटची व्याख्या करताना लक्षात आलं का? इथे बदल केला तो बदल इथे घेतला. हे जे आपल्याला कागद येतो ना दिस इज अ प्रिंटेड पेपर, दिस इज अ कॉम्प्युटर जनरेटेड पेपर अँड मीन्स नो सिग्नेचर, दिस बिकम्स अ डॉक्युमेंट अंडर सेक्शन 2 ऑफ द न्यू ॲक्ट. तो सेक्शन बदलला, हा सेक्शन बदलला, देयर इज अ कॉम्प्लिसिट कॉन्सिक्वेन्स स्टेटेड इन दिस बिहाफ. इतका परफेक्ट वापर करतात. आणि मग त्यांनी सांगितलं हे सगळं झालं हे कोण प्रोड्यूस करणार?
रिसेंटलीचं डॉक्युमेंट आणि खाली शेवट घेऊन टाकली अँड देयर इज नो फर्दर टू देअर ऑफ एकदा जर का तुम्ही कॉम्प्युटरमधून आलेलं कागद एकदा प्रोडक्ट टाकून दिला ना की देयर इज नो फर्दर टू रिक्वायर्ड नॉट ओरिजिनल इज टू बी प्रोड्युस्ड. मी समजा माझा मोबाईल घेऊन गेलो कोर्टासमोर आणि मग कोर्टासमोर मोबाईल घेऊन गेलो सर आय हॅव फोटोग्राफ ऑफ द इन्स्टन्स दे विल से प्रोड्यूस द फोटोग्राफ ऑर गिव्ह द मोबाईल दिलं तर फोटोग्राफची जरुरी नाही, फोटो काढायची गरज नाही, प्रिंट काढायची गरज नाही. आणि प्रिंट दिली तर चालेल. मग मोबाईल द्यायची जसं तिकडे म्हणतात ना बेस्ट एव्हिडन्स दिला पाहिजे तिथं बेस्ट द्यायचीच गरज नाही. अवेलेबल बेस्ट इज माय मोबाईल. However, that printout from the mobile is available based on the secondary evidence. That rule has been changed. आपण उत्तर जवळून पाहिलं ना पार्लमेंटने आता तो बदलला आहे आणि तेच अवेलेबल बेस्ट त्याची काही गरज नाही. यू कॅन हॅव दॅट बेस्ट विथ यू. मग मोबाईलच्या ऐवजी तुम्ही तिची प्रिंट द्या आणि ही प्रिंट तुम्ही दिली कोर्टासमोर, तुम्ही ती दाखल केली कोर्टासमोर आणि ही प्रिंट दाखल केल्यानंतर नो ओरिजिनल इज रिक्वायर्ड, नो फर्दर प्रूफ इज रिक्वायर्ड. ही प्रिंटच पुरेशी आहे. पण ती प्रिंट पुरेशी असण्यासाठी शेवटचा पास म्हणतो अँड शॅल बी सब्जेक्टेड टू द फर्दर क्लॉज इन कोर्ट. आणि तो फर्दर क्लॉज म्हणतो जेव्हा जेव्हा तुम्हाला अशी प्रिंट द्यायची असेल, मोबाईल द्यायचा असेल तर हा सेक्शन वाचूच नका. हा सेक्शन वाचायचाच नाही. जर का मोबाईल ओरिजिनल द्यायचा असेल तर कॉपी द्यायची असेल, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स द्यायचं असेल, मग माझं तुम्ही काय केलं पाहिजे सर्टिफिकेट इज टू बी प्रोड्यूस्ड. आणि ते सर्टिफिकेट कसं असावं याच्यावर पुन्हा सुरू होतो. अनेक खंडे सुप्रीम कोर्टामध्ये गेले. हा गोंधळ नको म्हणून पार्लमेंटने आता दुरुस्ती केली आणि आता आपल्या ह्या कायद्याच्या शेड्यूलमध्ये सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असतो. कोणी चूक करू नका. आता इथून पुढे पक्षकारांनी चूक करायची नाही, सर्टिफिकेट देणाऱ्यांनी चूक करायची नाही आणि न्यायाधीशांनी पण चूक करायची नाही. देयर इज अ फॉर्मॅट ऑफ द प्रपोज्ड सर्टिफिकेट इज गिवन इन द शेड्यूल टू द न्यू ऍक्ट. कोणी चूक करायची नाही. त्यासाठी कोर्टात केसेस दाखल करायचे. तो सर्टिफिकेट इज गिवन आणि ते सर्टिफिकेट देत असताना कॉम्प्युटर संबंधाने 3 गोष्टी सांगून ठेवल्या. कॉम्प्युटर मे बी स्टँड अलोन मोड. कॉम्प्युटर मे बी सेट म्हणजे एकच कॉम्प्युटर असेल, तिथं कॉम्प्युटर सिस्टीम असेल, तिथे एकमेकाला जोडलेले कॉम्प्युटर सिस्टीम असेल, इंटरमिडिएटरी असतील, कोणतेही सगळे कॉम्प्युटर असले तरी त्याला एकच कॉम्प्युटर असेल. आणि मग असं सर्टिफिकेट द्यायचं. ते सर्टिफिकेट कोणी द्यायचं? द पर्सन इन कंट्रोल ऑर इन चार्ज ऑफ द सिस्टीम. ही शुड डू द सेम. मग जर का असं सर्टिफिकेट दिलं, सर्टिफिकेट त्याच्यासोबत जोडलं तर सगळी गोष्ट परफेक्ट होईल. However, with this electronic evidence can be used. Original will not be given. The printout itself is sufficient if certificate is attached and certificate is in the form given in the civil. हे सगळं वाचण्यात येतं. जेव्हा मी तुमच्यासाठी ती नोट तयार करत होतो तेव्हा माझ्या मनामध्ये फक्त एकच शब्द आला. याच्या आधी आपण मी तुम्हाला जे 4-5 केसेस सांगितल्या, ज्यावर केस ऑफ कसाबची केस एक सांगितली सुप्रीम कोर्टाची, मी तुम्हाला अनवरची एक केस सांगितली, मी शफी मोहम्मदची केस सांगितली, मी तुम्हाला टोमॅटो ब्रोनोची एक केस सांगितली, मी तुम्हाला शफी मोहम्मदची एक केस सांगितली. त्या सगळ्या केसमध्ये एकदा उदय ललित साहेबांचे त्यांनी सांगितलं ते सगळं बरोबर आहे, पण जर का मला असं एवढं द्यायचं आहे की CCTV फुटेज संबंधाने एखादा केस असेल, एखाद्या मॉलमध्ये एखादी केस घडली असेल, मग आता मला जर का ते घ्यायचं असेल तर ती माझ्या ताब्यात आहे का? जी माझ्या कॉम्प्युटरवरून मी काढली, माझी अडचण सांगतो वेळ टायमिंग डाऊन आहे. मला हे सगळं वाचल्यानंतर, तेवढं साहेब वाचल्यानंतर किंवा ही सगळी नोट तयार करताना शंका आली, त्याचा अजून मी उत्तर शोधलेलं नाही किंवा मला सापडलेलं नाही किंवा नसावं. मग काय आहे तो प्रश्न की हे सगळं काय सांगत आहे? 61, 62 सेक्शन 61 काय सांगतो? इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. 62 काय सांगतो? कसा क्षेत्र करायचा, आणि 63 काय सांगतो? कंडिशन्स. कॉम्प्युटर कसा असला पाहिजे, सर्टिफिकेट कोणी दिलं असलं पाहिजे, कशाचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे, हे सगळं त्याचं आहे. पण हे सगळं होत असताना अशा प्रकारचं सर्टिफिकेट द्यायची वेळ आली. कोण देतो सर्टिफिकेट? मी मोबाईलमधलं प्रिंट देणार तर मी सर्टिफिकेट, माझ्या कॉम्प्युटरची प्रिंट असली तर मी सर्टिफिकेट देणार. आणि मी सांगणार की हा कॉम्प्युटर माझ्या ऑफिसमधला आहे, तो मी ऑपरेट होत असतो, इन्फॉर्मेशन रोजच्या रोज त्याला भेट होत असते आणि ही सगळी बरोबर चाललेलं आहे, हे सर्टिफिकेट मागतो. पण जर का ती गोष्ट जिथं गोष्ट घडली तिथे समजा तुमचे कॉन्ट्रॅक्ट आखण्याची केस असेल आणि तुम्ही सांगितलं आम्ही दोघं त्या आमच्या मॉलमध्ये गेलेलो होतो, तिथे आम्ही तिथल्या बाहेरच्या कॅन्टीनमध्ये बसलो आणि आमचं डिस्कशन झालं आणि त्या समोरच्या पक्षकारांनी सगळं नाकारलं म्हणून अशी काही बैठकच झाली.
इश्यू इज वेदर देर वॉज सच अ मीटिंग ऑफ तर जर आहे ना त्या आणखी कोणता CCTV तपासा आणि मग तुम्ही त्यासाठी काही ताकद केली आणि मग तुम्हाला आता तो इलेक्ट्रॉनिक पेपर द्यायचा ते तुमच्या हातात आहे का ते CCTV फुटेज तुम्हाला देता येईल का नाही तर त्याने दिलं पाहिजे मग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही त्याचा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कसा द्यायचा या संदर्भाने या नवीन कायद्यात काही सोय केलेली नाही हालाकी अशी गोष्ट अशी तरतूद अशा प्रकारची अडचण जस्टिस उदय ललित जे पुढचे जस्टिस होते त्यांनी एकदा एका जजमेंटमध्ये व्यक्त केलेली होती दुर्दैवाने त्यांचं जजमेंट ओव्हररूल झालेलं होतं मात्र ही गोष्ट नवीन कायद्यात एक्सप्लेन झालेली नाही ती साहेबांनी नवीन कायद्याची ह्या नवीन कायद्यामध्ये आणखी एक गोष्ट होती पहिलाच सेक्शन आहे ना पहिलाच सेक्शन त्याच्यात एक वाक्य आहे दिस ॲक्ट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया काय म्हणताय दिस ॲक्ट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया कोणचं एक पुस्तक बघा तिथं लिहिलेलं असतं दिस इज ॲप्लिकेबल टू इंडिया तुम्ही म्हणायचे जे आहे ते काढून टाकतात तर या कायद्यामध्ये जे पहिली ओळ होती सेक्शन 1 मध्ये दिस ॲक्ट एक्सटेंड्स टू होल ऑफ इंडिया ही वाक्याला काढून टाकलंय का बरं काढलं सगळ्या कायद्यात आहे या कायद्यात का काढलं आहे का त्याचं प्रॉबेबल कारण असं ही उदाहरणार्थ बघा पासवान बँकेतून चोरी मोठी रक्कम त्या सायबर चोरांनी लागली तो कुठं बसलेला थायलंडमध्ये तो गुंडा बसलेला तो सायबर चोर तिथे बसला होता आणि तिथून त्याने ते इलेक्ट्रॉनिक मेथडनी इकडची मोठी रक्कम तिथे चोरून गेली मग आता मुद्दा निर्माण होतो की वेदर दिस ॲक्ट हॅज गॉट ट्रान्सबाउंडिंग इफेक्ट्स जसं सायबर आला तुम्ही कसं होतं हातात कुऱ्हाड घेऊन आला आणि कुऱ्हाडी हातात बंदूक घेऊन आला बंदूक डोक्याला लावणे तिजोरीचे केले घेतले आणि चोरी केली आता इथे ते हत्यार नाही बंदूक नाही कुऱ्हाड नाही फक्त लॅपटॉप जेव्हा लॅपटॉपची चोरी होते पुढचंच हत्यार आपल्यासमोर नसतं तुमचं रक्तपात पण काही होत नाही आणि असा पुन्हा घडतो तेव्हा मग आता हे टेरिटोरियल लिमिट घालायचं का नाही घालायचं अँड the committee in which we have got it and recommended to the parliament that you remove the transboundary effect and the territorial limits आणि म्हणून सेक्शन 1 बदलला आणि ते टेरिटोरियल ॲप्लिकेशन काढून म्हणजे थोडक्यात कुठेही गुन्हा घडला जर का भारताची लिमिट असेल तिथं चोरीचं निर्माण झाला दिस लॉ अप्लायज फ्रेंड्स दिस इन शॉर्ट द व्हेरी शॉर्ट समरी ऑफ दिस खरं तर या राज्यशासनाने मला फक्त इतकंच घेता आलं मला बरंच घ्यायचं होतं परंतु मला माहिती आहे की 45 मिनिटानंतर आणि आता दुप्पट मिनिटानंतर आपली ऐकण्याची आणि सांगण्याची क्षमता कमी होत असते या आपल्या रूढीला स्मरून मी इथे थांबतो आणि आशा करतो की आपलं हे चर्चा ही प्राथमिक असेल तर नवीन ॲक्ट समजण्याच्या दृष्टीनं आपल्याला उपयोगाची ठरली असेल मी त्या अध्यक्षांचं आणि सिनियर वकिलांचं आभार व्यक्त करतो त्यांनी मला हा विषय दिला हा विषयावरती व्यक्त होण्यासाठी त्यांनी मला संधी दिली अध्यक्षांचं पुन्हा एकदा आव्हान मानलं पाहिजे अध्यक्ष माझ्या मागे लागले आणि म्हणाले की सर जुने वकील जरा प्रामुख्याने हजर राहतात आणि त्यामुळे आपण हे जे करणार आहात जरा पेन डाऊन केलं तर बरं होईल त्यांच्या त्या आग्रहावरून मी ते लिहिलं आणि याची नोट त्यांना पाठवली मी त्यांना म्हटलं होतं की त्यांच्या दोनशे कॉपीज घेऊन मी तेवढे नाही सर तुम्ही फक्त लिहून द्या मी वापस काढून देतो अशा रीतीनं अध्यक्षांच्या मुळे का होईना माझी एक नोट तयार झाली आणि इथून पुढे ती वाढ होत जाईल आणि जास्त लोकांना उपयोग होईल धन्यवाद मोलाचं मार्गदर्शन आपण सर्वांना लाभलं आहे पुणे लॉयर्स सोसायटीचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट मोनिकाताई पाटकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो मोनिकाताई पाटकर यांचा सन्मान सर